आज आपण स्टार्ट करणार आहोत डेटा स्ट्रक्चर. ओके. तर डेटा स्ट्रक्चरसाठी आपल्याला आधी डेफिनेशन बघायचे आहे, पण त्याआधी आपण काय बघणार आहोत, मी तुम्हाला दोन इमेज दाखवणार आहे. तर बघा, इथे मी दोन इमेज दिलेले आहेत. फर्स्ट जी इमेज आहे ती आहे अनऑर्गनाइज थिंगची. तर बघा, इथे आपण ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या कशा ठेवलेल्या आहेत, तर रॅन्डमली कुठे पण आपण काय केलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आपण काय केलं, त्यांना काय केलंय, सेकंड इमेजमध्ये ऑर्गनाइज केलेलं आहे. म्हणजे जर मला पिकल्स कुठेतरी ठेवायचे असतील तर त्यासाठी काय केलेलं आहे, मी एका स्पेसिफिक रॅकमध्ये काय केलेलं आहे, मी पिकल्स ठेवलेले आहे. मला डाळी जर ठेवायच्या असतील तर एका स्पेसिफिक काय केलेलं आहे, एका स्पेसिफिक रॅकमध्ये काय ठेवलेलं आहे, मी मी ठेवलेले आहे डाळी. ओके. यामुळे काय होणार, आता यामुळे काय होणार, जेव्हा गोष्टी अनऑर्गनाइज असतील तेव्हा एखादी गोष्ट मला जर सर्च करायची असेल तर मला काय असेल, त्यासाठी जास्त वेळ लागेल. एखादी गोष्ट जर मला त्यामध्ये ऍड करायची असेल तर मला हा प्रश्न नेहमी एक प्रश्न पडेल की मला ती गोष्ट कुठे ऍड करायची आहे. पण जर गोष्टी ऑर्गनाइज असतील तर काय होणार आहे की आपल्याला कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी ऍड करायची आहे हे आपल्याला आधीच माहिती असेल. तर बघा, डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण काय करत असतो, तर डेटा स्ट्रक्चर इज अ वे ऑफ ऑर्गनायझिंग, स्टोअरिंग अँड मॅनेजिंग डेटा इन अ कॉम्प्युटर सो दॅट इट कॅन बी यूज इफिशियंटली. म्हणजे जो आपला डेटा आहे तो आपण काय करत असतो, ऑर्गनाइज करत असतो, स्टोअर करत असतो आणि त्याला काय करत असतो, मॅनेज करत असतो इन द कॉम्प्युटर. का बरं, कारण आपल्याला त्याला इफेक्टिव्हली यूज करायचं आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, व्हाय डू वी नीड डेटा स्ट्रक्चर. आपल्याला डेटा स्ट्रक्चरची आवश्यकता का आहे, तर टू स्टोअर द डेटा इफिशियंटली, त्यानंतर टू ऍक्सेस द डेटा क्विकली. जर डेटा आपण व्यवस्थितरित्या काय केलेला असेल, ऑर्गनाईज केलेला असेल तर त्याला आपण क्विकली काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर टू परफॉर्म ऑपरेशन्स लाईक सर्चिंग, सॉर्टिंग, इन्सर्टिंग अँड डिलीटिंग. हे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. त्यानंतर टू इम्प्रूव्ह प्रोग्राम परफॉर्मन्स. ओके. जर गोष्टी ऑर्गनाइज असतील तर एखादी गोष्ट सर्च करायला मला काय कमी वेळ लागेल. त्यामुळे काय होणार आहे, माझा जो प्रोग्राम आहे त्याचा परफॉर्मन्स काय होणार आहे, इन्हान्स होणार आहे. तर पायथॉन मध्ये जे कॉमन डेटा स्ट्रक्चर आहे, ओके, जे कॉमन डेटा स्ट्रक्चर आहे ते आहे लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, स्टॅक आणि क्यू. आपण आता फर्स्ट डेटा स्ट्रक्चर बघणार आहोत. तर बघा, लिस्ट काय आहे, तर लिस्ट इज अ कलेक्शन ऑफ ऑर्डर्ड, म्युटेबल, heterogeneous elements which are separated by comma and enclosed within a square bracket. म्हणजे एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मल्टिपल एलिमेंट असतील. ते कसे असतील, ऑर्डर असतील, म्युटेबल असतील, हेटेरोजेनियस असतील आणि इनक्लोज विदिन अ स्क्वेअर ब्रॅकेट असतील. ओके. आणि सेपरेटेड बाय कॉमा असतील. त्यानंतर बघा, याचं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. सपोज दॅट माझ्याकडे एक लिस्ट आहे. ओके. लिस्ट आहे, मार्क्स मी त्याला नाव दिलेलं आहे आणि त्या लिस्टमध्ये काय आहे, काही एलिमेंट्स आहेत. ओके. मार्क्स दिलेले आहे विद्यार्थ्यांची, तर इथे 23, 25, त्यानंतर 26 मार्क्स एका विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. त्यानंतर 23 परत जो फोर्थ विद्यार्थी आहे त्याला मिळालेले आहेत. त्यानंतर एका विद्यार्थ्याला 30 मार्क्स मिळालेले आहेत. ओके. तर अशा प्रकारे काय माझ्याकडे एक लिस्ट आहे. तर बघा, डेफिनेशन नुसार एलिमेंट्स विच आर सेपरेटेड बाय कॉमा. तर हे एलिमेंट जे आहेत ते कसे आहेत, सेपरेटेड बाय कॉमा आहेत. आणि इनक्लोज विदिन अ स्क्वेअर ब्रॅकेट. तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय केलेलं आहे, त्यांना इनक्लोज केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे त्यांच्या प्रॉपर्टीज. ओके. तर बघा, फर्स्ट प्रॉपर्टी काय. ओके. आपण बघणार आहोत फर्स्ट प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे काय, की म्युटेबल. म्युटेबल, वी कॅन चेंज, ऍड, रिमूव्ह और अपडेट द एलिमेंट्स ऑफ अ लिस्ट आफ्टर इट इज क्रिएटेड. ओके. माझ्याकडे एक लिस्ट आहे, यामध्ये काय 5 स्टुडंटचे मार्क्स आहेत, पण नंतर मला असं माहित पडलं की एका विद्यार्थ्याला मी चुकीचे मार्क्स दिलेले आहेत. तर मी काय करू शकतो, त्या मार्क्सला काय करू शकतो, अपडेट करू शकतो. किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स जर मला डिलीट करायचे असतील तर मी डिलीट पण करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. किंवा एखादा 6वा विद्यार्थी असेल, त्याचे मार्क्स जर मला ऍड करायचे असतील तर मी काय करू शकतो, यामध्ये ते मार्क्स पण ऍड करू शकतो. तर लिस्टमध्ये आपण काय करू शकतो,
ऍडिशन ऑपरेशन, रिमूव्हल ऑपरेशन, अपडेशन ऑपरेशन, हे सारे ऑपरेशन आपण करू शकतो आणि तो डेटा पण चेंज करू शकतो. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, म्युटेबल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, म्युटेबल म्हणतो. त्यानंतर बघा सेकंड काय आपल्याकडे, ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय असतं, की एलिमेंट्स आर स्टोअर इन अ स्पेसिफिक सिक्वेन्स अँड देअर ऑर्डर इज मेंटेन. म्हणजे एका ऑर्डरमध्ये आपण काय केलेलं आहे, त्यांना स्टोअर केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट स्टुडंटचे मार्क्स फर्स्ट पोझिशनला, सेकंड स्टुडंटचे मार्क्स सेकंड पोझिशनला, अशा प्रकारे काय असतील, की आपण मार्क्स काय केलेले असते, एका सिक्वेन्स मध्ये काय केलेलं आहे, स्टोअर केलेले आहे. त्यानंतर बघा, कॅन कंटेन डुप्लिकेट्स एलिमेंट. म्हणजे यामध्ये डुप्लिकेट एलिमेंट काय असतील, अलाउड असतील. अ लिस्ट अलाउज मल्टिपल ऑकरन्स ऑफ सेफ व्हॅल्यू. तर बघा इथे 23 आणि इथे पण 23 आहे, त्यामुळे हे 23 झाले, काय झालेलं आहे आपलं, रिपीट झालेलं आहे. इथे बघा, इथे पण 23 आहे आणि इथे पण 23 मार्क्स काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत. त्यामुळे आपण याची प्रॉपर्टी काय लिहू शकतो, कॅन कंटेन डुप्लिकेट्स एलिमेंट. कॅन कंटेन डुप्लिकेट्स एलिमेंट. बघा त्यानंतर बघा, कॅन कंटेन हेटोरोजिनियस एलिमेंट. म्हणजे जी आपल्याकडे लिस्ट आहे त्यामध्ये आपण डिफरंट डेटा टाईपचे एलिमेंट काय करू शकतो, ऍड करू शकतो. सपोज दॅट माझ्याकडे काय आहे, एक दुसरी लिस्ट आहे. त्या लिस्टमध्ये मी लिहिणार आहे की रॅन्डम लिस्ट. ओके, मी रॅन्डम त्याला नाव देतो, रॅन्डम लिस्ट. ओके, रॅन्डम लिस्ट मध्ये काय आहे, सपोज दॅट मार्क्स पण आहे आणि नेम पण आहे. तर 23, त्यानंतर मी इथे नाव लिहिलेलं आहे गजानन. ओके, गजानन. त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे 34.6. ओके, तर बघा आता जी लिस्ट आहे माझ्याकडे, रॅन्डम अंडरस्कोर लिस्ट, ही जी लिस्ट आहे यामध्ये 23 आहे, याचा डेटा टाईप काय आहे, इंट आहे. गजानन जो आहे याचा डेटा टाईप काय आहे, STR आहे. आणि 34.6 याचा डेटा टाईप काय आहे, फ्लोट डेटा टाईप आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लिस्ट कॅन कंटेन हेटोरोजेनियस एलिमेंट. म्हणजे मल्टिपल डेटा टाईपचे एलिमेंट यामध्ये आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्यानंतर बघा, लास्ट जो आपला प्रॉपर्टीजचा ऑप्शन आहे तो आहे कॅन सपोर्ट. ओके, सपोर्ट इंडेक्सिंग ॲज वेल ॲज स्लायसिंग. इंडेक्सिंग ॲज वेल ॲज स्लायसिंग. तर बघा, जी लिस्ट असते त्या लिस्टमध्ये आपण जे एलिमेंट ऍड केलेले आहेत त्यांना काय दिलेली असते, एक एक इंडेक्स प्रोव्हाइड केलेली असते. एक इंडेक्स प्रोव्हाइड केलेली असते. तर बघा, मी एक एक्झाम्पल खाली दिलेलं आहे तुम्हाला, की एक डायग्राम आहे त्यामध्ये बघा, एक रॅक आहे, रॅकमध्ये 4 बॉक्स आहेत आणि फर्स्ट बॉक्समध्ये शुगर आहे, सेकंड बॉक्समध्ये सॉल्ट आहे, थर्ड बॉक्समध्ये मखाना आहे आणि फोर्थ जो बॉक्स आहे यामध्ये काय, पिकल आहे. आता यामध्ये आपण याला जी नंबरिंग देऊ शकतो ती कशा प्रकारे देऊ शकतो, तर आपण याला पॉझिटिव्ह इंडेक्सिंग देऊ शकतो, ऍज वेल एज आपण याला निगेटिव्ह इंडेक्सिंग देऊ शकतो. जर आपण जर आपण स्टार्ट केलेलं असेल कुठून, लेफ्ट टू राईट, जर मी स्टार्ट केलेलं असेल लेफ्ट टू राईट, तर याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. जो फर्स्ट तुमचा एलिमेंट असेल त्याला आपण काय नंबर द्यायचा, 0. त्यानंतर नेक्स्ट नंबरला 1, नेक्स्ट नंबरला 2, नेक्स्ट नंबरला 3, अशा प्रकारे आपले नंबर काय होतील, इन्क्रीज होत जात. जर आपण जर आपण राईट टू लेफ्ट जाणार असं, नंबर आपण कसे देणार आहे आता, पोझिशन जर आपली राईट टू लेफ्ट असेल तर याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं निगेटिव्ह इंडेक्सिंग. याला म्हटलं जातं निगेटिव्ह इंडेक्सिंग. आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होणार, -1 पासून स्टार्ट होणार आणि यामध्ये काय होणार, एक जो नंबर आहे तो कमी होणार. -1, -1, -2, त्यानंतर -3, त्यानंतर -4, अशा प्रकारे काय होणार, आपण लिस्टचे जे एलिमेंट आहेत त्याला काय देणार, नंबरिंग देणार. त्याला काय देणार, नंबरिंग देणार. तर बघा, जो सॉल्ट आपला बॉक्स आहे इथे जर आपण कन्सिडर केलं सॉल्ट बॉक्स, जर आपण या बॉक्सची पॉझिटिव्ह इंडेक्सिंग कन्सिडर केली तर याची पॉझिटिव्ह इंडेक्सिंग काय असेल, तर पॉझिटिव्ह इंडेक्स असेल याचा 1. जर आपण निगेटिव्ह इंडेक्स कन्सिडर केला तर याचा इंडेक्स काय असेल, याचा इंडेक्स असेल -3. याचा इंडेक्स काय असेल, -3. जर आपण पिकल बॉक्स सिलेक्ट केला, आपण काय केलं, फोर्थ एलिमेंट काय केला, आयटम लिस्ट मधला सिलेक्ट केला, तर बघा याची जी पॉझिटिव्ह इंडेक्सिंग असेल ओके ती काय असेल, 3.
काय असेल याची पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, ती असेल 3. आणि याची निगेटिव्ह इंडेक्सिंग काय असेल, -1. ओके. तर बघा आयटम नावाची माझ्याकडे एक काय आहे, लिस्ट आहे. तर बघा इथे शुगर जी आहे, शुगरला जी पॉझिटिव्ह इंडेक्सिंग दिली जाईल ती कशा प्रकारे दिली जाईल, तर शुगरला इंडेक्सिंग दिली जाईल 0. ओके, 0. सॉल्टला 1. त्यानंतर मखानाला 2 आणि पिकलला काय दिली जाईल, 3 इंडेक्स दिली जाईल. ओके. आपण कुठून कुठपर्यंत जातोय, लेफ्ट टू राईट. ओके. त्यानंतर जर आपण राईट टू लेफ्ट जाणार असू, आपण जर राईट टू लेफ्ट जाणार असू, तर यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, -1 पासून स्टार्ट करावं लागतं. ओके. तर याची इंडेक्स काय असेल, पिकलची -2. मखानाची जी इंडेक्स असेल ती काय असेल, -2. सॉल्टची जी इंडेक्स असेल ती काय असेल, -3. आणि शुगरची जी इंडेक्स असेल, निगेटिव्ह इंडेक्स, ती काय असेल, -4. ओके. ओके. तर अशा प्रकारे आपल्याकडे दोन इंडेक्सिंग असतात. एक असते पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, ज्यामध्ये आपण लेफ्ट टू राईट जाणार आहोत आणि स्टार्ट कुठून करणार आहोत, 0 पासनं, आणि एक नंबर काय होणार आहे त्यामध्ये, इन्क्रीज होणार आहे प्रत्येक एलिमेंटमध्ये. ओके. त्यानंतर जर आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग कन्सिडर करत असाल, तर आपल्याला कुठून जायचं आहे, राईट टू लेफ्ट जायचं आहे. आणि स्टार्ट कुठून होणार आहे, -1 पासून, आणि त्यामध्ये एक नंबर काय होणार आहे तुमचा, कमी होणार आहे. ओके. तर आता आपण काय करणार आहोत, लिस्टला काय करणार आहोत, प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली आपण काय करणार आहे, एक्झिक्यूट करून बघणार आहोत. ओके. तर तर आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत, क्रिएशन ऑफ एम्प्टी लिस्ट. जर मला एम्प्टी लिस्ट क्रिएट करायची असेल, तर माझ्याकडे दोन सिंटॅक्स आहे. फर्स्ट सिंटॅक्स, लिस्ट नेम इज इक्वल टू लिस्ट पॅरेंथिसिस ओपन आणि क्लोज, आणि लिस्ट नेम इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, ओपनिंग अँड क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. ओके. आता बघा, दोन्ही वेने मी तुम्हाला एम्प्टी लिस्ट क्रिएट करून दाखवतो. तर मी इथे लिहिणार आहे लिस्ट 1, मी नाव दिलेलं आहे लिस्ट 1 इज इक्वल टू लिस्ट पॅरेंथिसिस ओपन आणि क्लोज. ओके. आणि मी प्रिंट करणार आहे, प्रिंट लिस्ट 1, प्रिंट लिस्ट 1, कॉमा, यामध्ये मी लिस्ट 1 ला काय करणार आहे, ऍक्सेस करणार आहे. त्यानंतर मी क्रिएट करतोय लिस्ट 2. ही आपली सेकंड मेथड असेल किंवा सेकंड वे असेल, ज्याने आपण काय करणार आहोत, एम्प्टी लिस्ट क्रिएट करणार आहोत. तर यामध्ये मी लिहिणार आहे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि बघा प्रिंट, मी इथे केलेलं आहे लिस्ट 2, कॉमा, लिस्ट. ओके. आपण याला एक्झिक्यूट करून बघणार आहोत. तर बघा इथे मला मिळालेली आहे एक एम्प्टी लिस्ट, त्यानंतर मला आणखी एक एम्प्टी लिस्ट मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, की एम्प्टी लिस्ट क्रिएट करू शकतो. आणि एम्प्टी लिस्ट क्रिएट करण्यासाठी माझ्याकडे काय आहे, 2 वेज आहेत. माझ्याकडे 2 वेज आहेत. ओके. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, क्रिएशन ऑफ लिस्ट विथ एलिमेंट. मला अशी लिस्ट हवी आहे की ज्यामध्ये ऑलरेडी काही एलिमेंट असतील, त्यामध्ये ऑलरेडी काही एलिमेंट असतील. तर मी एक लिस्ट क्रिएट करतो आयटम्स नावाची, त्यामध्ये मी काही एलिमेंट ऍड करतो. तर एक वेळेस मी इमेज बघतो, त्यानुसार क्रिएट करतो शुगर, सॉल्ट, मखाना आणि पिकल. ओके. तर शुगर, त्यानंतर सॉल्ट, शुगर सॉल्ट, त्यानंतर मखाना, आणि त्यानंतर पिकल. ओके. अशा प्रकारे मी काय केलेली आहे, एक लिस्ट क्रिएट केलेली आहे. आता मी ही लिस्ट तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. तर मी इथे केलं प्रिंट आणि आयटम्स. ओके. आयटम्सला मी इथे केलेला आहे ऍक्सेस. प्रोग्रामला मी रन करून दाखवतो. तर बघा, आपल्याला इथे काय मिळालेली आहे, एक लिस्ट इथे आपल्याला मिळालेली आहे. ओके. आणि त्यामध्ये किती एलिमेंट आहेत, त्यामध्ये टोटल 4 एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये टोटल 4 एलिमेंट आहेत. आता बघा, या एलिमेंटला जर मला ऍक्सेस करायचं असेल, या एलिमेंटला जर मला ऍक्सेस करायचं असेल,
तर मी या एलिमेंटला कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो हे मला आता बघायचं आहे. तर कशा प्रकारे मी एलिमेंटला ऍक्सेस करू शकतो. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्याकडे टू वेज आहे. एक काय आहे, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग. जर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग मी स्टार्ट केली तर याला नंबर दिला जाईल 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2 आणि त्यानंतर इथे काय नंबर दिला जाईल, 3 नंबर दिला जाईल. ओके. त्यानंतर निगेटिव्ह इंडेक्सिंग जर आपण कन्सिडर केली तर इथे काय येणार -1, इथे काय येणार -2, इथे काय येणार -3 आणि इथे काय येणार, इथे येणार -4. ओके. अशा प्रकारे आपण नंबरिंग प्रोव्हाइड करू शकतो. आता मला काय करायचं आहे, स्पेसिफिक एलिमेंटला ऍक्सेस करायचा आहे विथ द हेल्प ऑफ इंडेक्स. ओके, विथ द हेल्प ऑफ इंडेक्स कशा प्रकारे करू शकतो, तर बघा, हाऊ टू ऍक्सेस लिस्ट एलिमेंट. सिंटॅक्स काय आपला, लिस्ट नेम आणि आपल्याला काय करायचं आहे, याला म्हटलं तर सबस्क्रिप्ट ऑपरेटर. सबस्क्रिप्ट ऑपरेटर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंडेक्स ऑफ एलिमेंट प्रोव्हाइड करायचं आहे. तर सपोज दॅट मला काय ऍक्सेस करायचं आहे, मला फर्स्ट एलिमेंटला ऍक्सेस करायचा आहे. बघा, हा फर्स्ट एलिमेंट आहे, हा सेकंड एलिमेंट आहे, हा थर्ड एलिमेंट आहे आणि हा काय तुमचा फोर्थ एलिमेंट आहे. जो तुमचा फर्स्ट एलिमेंट आहे त्याची पॉझिटिव्ह इंडेक्स काय आहे, 0 आणि निगेटिव्ह इंडेक्स काय आहे, -1. तर आपल्याला काय करायचं आहे, आता फर्स्ट एलिमेंट ऍक्सेस करायचं आहे. तर मी सिम्पली इथे काय करतो, फर्स्ट अंडरस्कोर एलिमेंट, कारण मला स्टोअर पण करायचं आहे त्याला. तर मी इथे केलेलं आहे फर्स्ट अंडरस्कोर एलिमेंट इज इक्वल टू लिस्ट. सिंटॅक्स काय आपला, लिस्ट नेम. लिस्ट काय आपली, आयटम्स. ओके, लिस्ट आपलं नाव आहे आयटम्स. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, इंडेक्स ऑफ अन एलिमेंट. तर बघा, फर्स्ट जो एलिमेंट आहे त्याची इंडेक्स काय आहे, पॉझिटिव्ह जर कन्सिडर केली तर 0 आणि निगेटिव्ह कन्सिडर केली तर -. ओके. तर मी तुम्हाला इथे फर्स्ट एलिमेंट प्रिंट करून दाखवतो. फर्स्ट एलिमेंट आणि मी इथे लिहितो बाय युझिंग पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ओके, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ओके, बाय युझिंग पॉझिटिव्ह इंडेक्स. तर मला मी सिम्पली तो करतो फर्स्ट अंडरस्कोर एलिमेंट. ओके, प्रिंट केलेला आहे मी आणि मी याला काय करतो, आता रन करतो. या प्रोग्रामला मी रन करतो. ओके. तर बघा, मला काय मिळालेलं आहे, फर्स्ट एलिमेंट बाय युझिंग पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. मला इथे काय मिळालेलं आहे, मला इथे मिळालेलं आहे शुगर. ओके, मला इथे काय मिळालेलं आहे आन्सर, तर मला आन्सर मिळालेला आहे शुगर. आता जर मला फर्स्ट एलिमेंटला बाय युझिंग निगेटिव्ह इंडेक्सिंग ऍक्सेस करायचं असेल तर कशा प्रकारे करू शकतो, तर फर्स्ट एलिमेंटला मला काय करायचं आहे, ऍक्सेस करायचं आहे फर्स्ट एलिमेंट. ओके, व्हेरिएबलचं नाव मी थोडं डिफरंट लिहितो. फर्स्ट एलिमेंट इथे मी लिहिलेलं आयटम्स आणि इथे काय करणार आहे, मी निगेटिव्ह इंडेक्सिंग प्रोव्हाइड करणार आहे. तर मला बघा, फर्स्ट जो एलिमेंट आहे त्याची जे निगेटिव्ह इंडेक्स आहे ती काय आहे, -4. तर मी इथे लिहिणार आहे -4. ओके, आणि मी प्रिंट करणार आहे प्रिंट, त्यानंतर फर्स्ट एलिमेंट आणि आपण याला ऍक्सेस करणार आहोत मायनस इंडेक्सिंगनी. ओके, ऍक्सेस करणार आहोत आणि मला सिम्पली इथे काय लिहायचं आता, फर्स्ट अंडरस्कोर फर्स्ट अंडरस्कोर एलिमेंट फर्स्ट अंडरस्कोर एलिमेंट मला इथे लिहायचं आहे. मी याला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर या प्रोग्रामला मी रन केलेलं आहे. रन केल्यानंतर मला काय मिळालं आहे, फर्स्ट एलिमेंट बाय युझिंग निगेटिव्ह इंडेक्सिंग इज शुगर. ओके. तर बघा, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, की एलिमेंटला काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. एलिमेंटला काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. आता जर मला हा फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट आणि इथे काय आहे, थर्ड एलिमेंट मला मखाना याला ऍक्सेस करायचा आहे. तर मला थर्ड एलिमेंटला जर ऍक्सेस करायचं आहे तर शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहितो थर्ड एलिमेंट मीन्स T_E मी इथे लिहिलेलं आहे आणि आयटम्स आणि मी इथे काय लिहिणार आहे, तर बघा, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग काय आहे याची, 2 आहे. तर मला इथे सिम्पली काय लिहावं लागेल, मला इथे सिम्पली लिहावं लागेल 2. ओके, मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. प्रिंट T_E. ओके, T_E मी इथे केलेलं आहे, प्रोग्रामला रन केलेला आहे. तर बघा, इथे मला काय मिळालेलं आहे, इथे मला मिळालेलं आहे मखाना. जर मला याला निगेटिव्ह इंडेक्सिंगनी ऍक्सेस करायचं असेल तर थर्ड एलिमेंट बाय निगेटिव्ह इंडेक्सिंग.
तर मला कसं करावं लागेल, लिस्टचं नाव आयटम सबस्क्रिप्ट ऑपरेटर मध्ये मला काय करावं लागेल, त्याची निगेटिव्ह इंडेक्सिंग लिहावी लागेल. तर मी इथे काय लिहिणार आहे, -2 मी इथे लिहिणार आहे. मी प्रिंट करतो आता एलिमेंटला. तर प्रिंट T_E__N मी इथे केलेलं आहे. आणि एक वेळेस मी या एलिमेंटला प्रिंट केल्यानंतर याला ऍक्सेस पण करू शकतो, मी करू शकतो. आता बघा, माझ्याकडे इंडेक्स जे आहेत ते 0, 1, 2 आणि 3 आहे. ओके, 0, 1, 2 आणि 3 आहे. सपोज दॅट मी काय केलेलं आहे, इथं प्रिंट आणि मी लिहिलेला आहे आयटम्स. आणि मी काय केलेलं आहे, माझ्याकडे 0, 1, 2, 3, -4, -3, -2, -1 ह्याच इंडेक्स आहेत. आणि मी इथे सिम्पली केलेलं आहे 4. ओके, मी काय केलेलं आहे इथे, सिम्पली 4 केलेला आहे. पण माझ्याकडे 4 इंडेक्सचा एलिमेंट अवेलेबल नाही. तर बघा, आपल्याला काय होणार, एक एरर येणार. ओके, आपल्याला काय होणार आहे, एरर येणार. आणि एररचं नाव काय असेल, इंडेक्स एरर, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. याला काय म्हटलं जाईल, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. म्हणजे तुमच्याकडे 0, 1, 2, 3 आणि -4, -3, -2, -1 एवढेच इंडेक्स आहे. आणि तुम्ही काय केलेलं आहे, 4 इंडेक्स प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्यामुळे इथे काय येणार, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके, हे झालं पॉझिटिव्ह साठी. जर निगेटिव्ह साठी पण आपण तशाच प्रकारे काय केलेलं आहे, एक वेळेस प्रिंट करून बघू. तर बघा, मी केलेला आयटम्स निगेटिव्ह इंडेक्सिंग माझ्याकडे काय आहे, -1, -2, -3, -4. आणि मी इथे इंटर करणार आहे -6. ओके, -6 इंडेक्स आपण जर बघितलं तर यामध्ये नाही आहे. ओके, असा कोणताही एलिमेंट आपल्याकडे नाहीये ज्याची इंडेक्स -6 आहे. जर मी याला काय केलंय, रन केलं, तर मला काय येणार, परत काय मिळणार आहे, एरर मिळणार. त्याला काय म्हटलं जाईल, इंडेक्स एरर. त्याला म्हटलं जाईल इंडेक्स एरर, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एम्प्टी लिस्ट क्रिएट करू शकतो. त्यानंतर आपण काय करू शकतो, लिस्ट विथ एलिमेंट्स क्रिएट करू शकतो. आणि आपण काय करू शकतो, एलिमेंटला काय करू शकतो, ऍक्सेस पण करू शकतो बाय युझिंग इंडेक्सिंग आपण काय करू शकतो, त्याला ऍक्सेस करू शकतो. ओके, त्यानंतर बघा, काही इनबिल्ट फंक्शन पायथॉनने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि ते जे इनबिल्ट फंक्शन आहेत ते आपल्याला लिस्टमध्ये काय होणार आहे, आवश्यक आहे. ते आपल्या लिस्टसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा आपण कशा प्रकारे यूज करू शकतो, तर बघा, फर्स्ट आपल्याकडे काय आहे, एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे मॅक्स. आणि त्यामध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार, लिस्ट नेम प्रोव्हाइड करणार. आणि हे आपल्याला रिटर्न काय करणार, लार्जेस्ट एलिमेंट इन द लिस्ट. ओके, तर मी काय करतो, एक सिम्पली एक लिस्ट क्रिएट करतो. तर बघा, एक लिस्ट क्रिएट करतो, li_marks नावाची लिस्ट क्रिएट केलेली आहे. आणि यामध्ये मी मार्क्स प्रोव्हाइड करतो. तर मी केलेले आहे 10, त्यानंतर 5, त्यानंतर 34, त्यानंतर मी केलेलं आहे 67, 89, त्यानंतर 0. ओके, अशा प्रकारे काय केलेलं आहे, मी स्टुडंटचे मार्क्स एका लिस्टमध्ये काय केलंय, स्टोअर केलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, यामधले मॅक्झिमम मार्क्स काय करायचे आहे, मला बघायचे. तर कशा प्रकारे बघू शकतो, तर मी मॅक्स फंक्शनचा यूज करू शकतो. सिम्पली मी इथे काय करणार, प्रिंट, इथे स्ट्रिंग मध्ये मी लिहितो मॅक्सिमम मार्क्स. ओके, मॅक्सिमम मार्क्स कसे ऍक्सेस करायचे, मॅक्झिमम मार्क्स, तर मॅक्स नावाचं फंक्शन यूज करायचं. आणि त्यामध्ये काय पास करायचं, लिस्टचं नाव. तर मी इथे पास केलेलं आहे li_marks. li_marks मी इथे काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. एक वेळेस रन करून दाखवतो. तर बघा, रन केल्यानंतर मला इथे काय मिळालेलं आहे, 89 मिळालेले आहे. आणि 89 या लिस्टमध्ये सर्वात जास्त जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, 89 आहे. त्यानंतर मला जर मिनिमम मार्क्स बघायचे असतील, तर यामध्ये मिनिमम मार्क्स काय आहे, 0. तर मी इथे दाखवतो तुम्हाला मीन मार्क्स. ओके, इथे मीन मार्क्स, यामध्ये आपण फंक्शन यूज करायचं मीन, यामध्ये काय पास करायचं, लिस्टचं नाव. तर मी इथे पास केलेलं आहे list_marks. त्यानंतर बघा, आपल्याला जर यांची सम बघायची असेल, तर
सम ऑफ मार्क्स. ओके, सम ऑफ मार्क्स कशा प्रकारे बघू शकतो, तर सम फंक्शनचा यूज करायचा आणि त्यामध्ये लिस्टचं नाव काय करायचं आपल्याला, पास करायचं आहे. लिस्टचं नाव काय करायचं, पास करायचं. जर आपल्याला लिस्टमध्ये किती एलिमेंट आहे ते बघायचे, तर बघा या लिस्टमध्ये टोटल किती एलिमेंट आहे, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, 5 आणि 6 एलिमेंट आहे. तर ते जर आपल्याला बघायचं असेल तर कशा प्रकारे बघू शकतो, तर लेंथ ऑफ लिस्ट. ओके, लेंथ ऑफ लिस्ट कशा प्रकारे बघायची, तर सिम्पली आपल्याला काय करायचं, एन नावाचं फंक्शन यूज करायचं आहे आणि त्यामध्ये लिस्ट आपल्याला काय करायची, पास करायची आहे. ओके, लिस्ट त्यामध्ये काय करायची आहे, पास करायची आहे. एक वेळेस मी याला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर बघा, मला मॅक्झिमम मार्क्स मिळालेले आहे 89, मिनिमम मार्क्स मिळालेले आहे 0, त्यानंतर सम ऑफ मार्क्स म्हणजे सगळ्यांची टोटल 205 आणि लेंथ ऑफ लिस्ट या लिस्टमध्ये किती एलिमेंट आहे, तर किती एलिमेंट आहे यामध्ये, 6 एलिमेंट आहे, टोटल 6 एलिमेंट आहे. आता बघा, त्यानंतर आपल्याकडे काय आहे, दोन फंक्शन आहेत. एक फंक्शन आहे सॉर्टेड, ओके, आणि दुसरं सेम फंक्शन आहे, फक्त त्यामध्ये काय केलेलं आहे आपण, एक पॅरामीटर आणि व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर बघा सॉर्टेड नावाचं आपल्याकडे फंक्शन आहे. तर मी इथे केलेलं आहे प्रिंट आणि मी इथे केलेलं आहे सॉर्टेड लिस्ट. सॉर्टेड लिस्ट, ओके, इन असेंडिंग ऑर्डर. ओके, इन असेंडिंग ऑर्डर. कशा प्रकारे मला एक लिस्ट मिळेल जी सॉर्ट असेल. सॉर्ट असेल म्हणजे काय, असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट असेल म्हणजे काय, आधी कोणती व्हॅल्यू येणार, सगळ्यात कमी व्हॅल्यू म्हणजे 0, त्यानंतर कोणती व्हॅल्यू येणार, 5, त्यानंतर काय होणार, 34, अशा प्रकारे काय होणार, 5 नंतर 10, त्याच्यानंतर 34, अशा प्रकारे काय होणार, एक आपल्याला सॉर्टेड काय होणार इथे लिस्ट मिळणार. तर मी इथे लिहिलेलं आहे सॉर्टेड फंक्शन आणि त्यामध्ये मी काय पास केलेलं आहे, लिस्टचं नाव मी इथे पास केलेलं आहे, li_marks. ओके, तर बघा मला इथे एक लिस्ट मिळालेली आहे इन द असेंडिंग ऑर्डर, 0, 0, 5, 10, 34, 67 आणि 18. जर मला लिस्ट डिसेंडिंग ऑर्डरने हवी असेल म्हणजे सगळ्यात आधी मोठा नंबर मग त्याच्यापेक्षा छोटा नंबर, अशा प्रकारे जर मला डिसेंडिंग ऑर्डरनी लिस्ट हवी असेल, ओके, तर मी इथे लिहिणार सॉर्टेड लिस्ट इन डिसेंडिंग ऑर्डर. इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके, तर बघा आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सॉर्टेड फंक्शनचा यूज करायचा आहे, त्यामध्ये लिस्ट पास करायची आहे. आपण लिस्ट पण डायरेक्टली पास करू शकतो किंवा लिस्टचं नाव इथे लिहू शकतो. ओके, तर बघा जर मी या प्रोग्रामला रन केलं तर मला इथे लिस्ट मिळाली आहे डिसेंडिंग ऑर्डरने. जस्ट सेकंड, बघा आपल्याला एक पॅरामीटर इथे लिहायचं आहे. कोणतं पॅरामीटर आहे, रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू आपल्याला इथे लिहायचं आहे. तर सिम्पली आपण काय करणार, यामध्ये ऍड करणार आहोत रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू. ओके, रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू. आता मी परत याला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर बघा मला एक लिस्ट मिळालेली आहे. कशी मिळालेली आहे, तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मला एक लिस्ट इथे मिळालेली आहे. आता आपल्याला एक प्रश्न आहे की जर मी लिस्टला सॉर्ट केलं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, तर माझी जी प्रिव्हियस लिस्ट आहे त्यामध्ये काही चेंज झालेले आहेत का. तर मी इथे तुम्हाला ती लिस्ट प्रिंट करून दाखवतो. li_marks. ओके, li_marks आणि एक वेळेस रन करतो प्रोग्रामला. तर बघा जी प्रिव्हियस माझी लिस्ट आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाहीत. कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाही. तर जे सॉर्टेड फंक्शन आहे ते काय करतं, रिटर्न अ न्यू लिस्ट विथ एलिमेंट सॉर्टेड इन असेंडिंग ऑर्डर. त्यामध्ये जर तुम्ही रिव्हर्स इज इक्वल टू टू ऍड केलं तर इट विल रिटर्न अ न्यू लिस्ट विथ एलिमेंट सॉर्टेड इन डिसेंडिंग ऑर्डर. जी तुमची प्रिव्हियस लिस्ट आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस आपल्याला होताना दिसत नाही आहे. ओके, कोणत्याही प्रकारचे चेंजेस यामध्ये होत नाही आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हाऊ टू ऍक्सेस एलिमेंट युझिंग फॉर लूप. ओके, फॉर लूपने जर आपल्याला एलिमेंट ऍक्सेस करायचे असतील तर आपण कशा प्रकारे करू शकतो.
तर बघा, यामध्ये टू वेज आहेत. एक फर्स्ट आहे बाय युझिंग इंडेक्सिंग आणि सेकंड काय आहे, बाय युझिंग मेंबरशिप ऑपरेटर इन. तर सिंटॅक्स मी प्रोव्हाइड केलेला आहे ऑलरेडी इथे. लिस्ट नेम इज इक्वल टू, आपल्याला इथे लिस्ट दिलेली आहे, लिस्टमध्ये मल्टिपल एलिमेंट आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लेंथ नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. ते तुम्हाला काय रिटर्न करेल, लिस्टची लेंथ रिटर्न करेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉर आय इन रेंज एल, आणि प्रिंट काय करायचं आहे, लिस्ट नेम आणि सबस्क्रिप्ट ऑपरेटर मध्ये आपल्याला इंडेक्स प्रोव्हाइड करायचं आहे. तर एक लिस्ट मी इथे घेतो, जस्ट याच लिस्टला मी कॉपी करतो इथे. ओके. ओके. तर मी याला नाव देणार आहे li_, मार्क्स, li_marks. ओके, इज इक्वल टू, आणि ही लिस्ट माझ्याकडे आहे. आता मला काय करायचं आहे की आधी, सर्वात आधी मला याची लेंथ बघायची आहे. तर मी इथे करणार आहे लेंथ. ओके, लेंथ ऑफ li_mark. तर लेंथ फंक्शनचा यूज करायचा आहे. त्यामध्ये पास करायची आहे li_marks, आणि मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो लेंथ. प्रिंट LENGST. ओके. तर बघा, रन केल्यानंतर मला इथे काय मिळालेलं आहे, 6 मला इथे मिळालेलं आहे. मला इथे काय मिळालेलं आहे, 6 इथे मला मिळालेलं आहे. बघा आता, फर्स्ट एलिमेंट इंडेक्स असेल 0, याची इंडेक्स असेल 1, 2, 3, 4 आणि 5. अशा प्रकारे काय असेल, याची इंडेक्स आपल्याला मिळणार आहे. ओके. तर आपल्याला काय करायचं आता, फॉर लूपचा यूज करायचा. कशा प्रकारे करू शकतो, तर मला लिहायचं आहे फॉर व्हेरिएबल, जो पण व्हेरिएबल असेल तो. ओके. तर मी इथे मार्क्स पण लिहू शकतो. ओके, मार्क्स पण लिहू शकतो. तर मी इथे लिहिलंय मार्क, फॉर मार्क इन रेंज. मी इथे लिहिलंय रेंज, आणि इथे काय पास करायचं आहे मला, लिस्टची जी लेंथ असेल ती मला इथे पास करायची आहे. लेंथ मला इथे पास करायची आहे. तर इंटरनली काय होणार आहे, हे इंटरनली होणार आहे रेंज ऑफ, लेंथ आहे आपली 6 लेंथ आहे, आणि आपल्याला जो सिक्वेन्स मिळणार आहे तो कशा प्रकारे मिळणार आहे, तर त्यामध्ये एलिमेंट असते 0, 1, 2, 3, त्यानंतर 4 आणि 5. ओके. आता जर आपण इथे बघितलं, तर बघा, हा जो एलिमेंट आहे, या एलिमेंटची इंडेक्स काय असेल 0, या एलिमेंटची इंडेक्स काय असेल 1, या एलिमेंटची इंडेक्स काय असेल 2, या एलिमेंटची इंडेक्स काय असेल 3, या एलिमेंटची इंडेक्स असेल 4, आणि या एलिमेंटची इंडेक्स काय असेल 5. ओके. तर आपण आधी काय करणार, त्याची इंडेक्स मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. सिम्पली मी इथे केलं प्रिंट, आणि इथे केलेलं आहे मी मार्क्स. ओके, मी इथे करतो मार्क्स. ओके. बघा, तर मग ओके, इथे मार्क आपल्याला करायचं आहे. तर रन केल्यानंतर बघा, इथे मला काय मिळालेलं आहे, 0, 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, 0, 1, 2, 3, 4, 5. आता बघा, मला इथे काय मिळालेले, इंडेक्स मिळालेली आहे. आता जर मला या 10 ला जर ऍक्सेस करायचं असेल, कशा प्रकारे करू शकतो, तर मला आधी लिस्टचं नाव लिहावं लागेल, आणि त्यानंतर मला काय करावं लागेल, त्याची इंडेक्स लिहावी लागेल. ओके, मला त्याची काय करावी लागेल, इंडेक्स लिहावी लागेल. तर जेव्हा फर्स्ट इटरेशन होणार तेव्हा जे मार्क्स आहे त्याची व्हॅल्यू काय होणार, त्याची व्हॅल्यू होणार 0. काय होणार, मार्क्सची व्हॅल्यू 0. तर मला काय करायचं आहे, सिम्पली मला कशा प्रकारे लिहायचं आहे, जर मला 10 ला ऍक्सेस करायचं असेल, जर ऍक्सेस करायचं असेल, तर मला कशा प्रकारे लिहावं लागेल, तर सिम्पली मला लिहावं लागेल li_marks, आणि त्यामध्ये मला काय लिहावं लागेल, 0 लिहावं लागेल. 0 लिहावं लागेल, तेव्हा मला काय होईल, ऍक्सेस फर्स्ट एलिमेंट होईल. तर इथे मार्क्सची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, 0 आहे. तर आपण इथे काय लिहू शकतो, li_marks, आणि त्यामध्ये काय लिहू शकतो आपण, मार्क लिहू शकतो. यामध्ये आपण लिहू शकतो मार्क, आपण इथे लिहू शकतो. ओके. आता बघा, हा मार्क आहे एक व्हेरिएबल आहे, यामध्ये तुम्ही इंडेक्सचा पण यूज करू शकता, म्हणजे व्हेरिएबलचं नाव पण तुम्ही चेंज करू शकता.
जर तुम्हाला आय नाव द्यायचं असेल तर तुम्ही आय पण नाव इथे प्रोव्हाइड करू शकता. जर तुम्ही इथे आय नाव दिलं तर बघा इथे तुम्ही जर आय चेंज केलं तर इथे पण तुम्हाला काय करावं लागेल, इथे तुम्हाला आय लिहावं लागेल. ओके, मग इथे पण काय होणार तुमचं, इथे 0 येणार. ओके, तर बघा जेव्हा सेकंड इटरेशन होणार तेव्हा काय होणार, जेव्हा सेकंड इटरेशन होणार, जेव्हा फर्स्ट इटरेशन होणार तेव्हा आयची व्हॅल्यू काय असेल, शून्य असेल. आयची व्हॅल्यू काय असेल तुमची, शून्य असेल आणि एल आय अंडरस्कोर मार्क्स आणि इथे येणार आहे शून्य. त्यानंतर सेकंड इटरेशनला आयची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. इथे काय येणार आहे, एल आय अंडरस्कोर मार्क्स 1 आणि तुम्ही काय ऍक्सेस करणार, 5 ऍक्सेस करणार. थर्ड इटरेशनला आयची व्हॅल्यू काय होणार आहे, 2 होणार आहे, 2 होणार आहे आणि तुम्ही काय ऍक्सेस करू शकता, 34. कशा प्रकारे, तर एल आय अंडरस्कोर मार्क्स आणि आयची व्हॅल्यू काय होणार 2, तर तुम्हाला 34 इथे मिळणार आहे. तर इंडेक्सिंगचा यूज करून तुम्ही काय करू शकता, एलिमेंटला ऍक्सेस करू शकता. तर बघा इथे मी एलिमेंटला ऍक्सेस केलेला आहे 10, 5, 34, 67, 89 आणि 0. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, एलिमेंटला ऍक्सेस करू शकतो बाय युझिंग फॉर लूप अँड इंडेक्सिंग. ओके, त्यानंतर बघा माझ्याकडे सेकंड वे आहे. ओके, सेकंड वे. आता बघा यामध्ये मला काय लक्षात ठेवावं लागतं, इंडेक्स काढावी लागते, लेन का बघावी लागते. ओके, तर ते अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण, मेंबरशिप ऑपरेटरचा यूज करू शकतो. मेंबरशिप ऑपरेटरचा यूज करू शकतो. तर सिम्पली आपल्याला काय लिहायचं आहे, फॉर व्हेरिएबल, जो पण व्हेरिएबल असेल तर मी इथे लिहिला फॉर मार्क इन आणि मला लिस्टचं नाव लिहायचं आहे एल आय अंडरस्कोर मार्क्स. ओके, इथे लिहिलाय मी एल आय अंडरस्कोर मार्क्स आणि मी सिम्पली इथे काय करणार, प्रिंट, इथे मी प्रिंट केलेला आहे मार्क. ओके, आता बघू ऍक्सेस करून याला. तर बघा मला इथे एलिमेंट मिळालेले आहेत 10, 5, 34, 67, 89 आणि 0. तर हे काय करणार, इन ऑपरेटर काय करणार, फर्स्ट इटरेशनला काय करणार, फर्स्ट एलिमेंटला काय करणार ते ऍक्सेस करणार. तर फर्स्ट इटरेशनला मार्क्सची व्हॅल्यू काय होणार, 10 होणार. सेकंड इटरेशनला मार्क्सची व्हॅल्यू काय होणार, 5 होणार. थर्ड इटरेशनला मार्क्सची व्हॅल्यू काय होणार, 34 होणार. फोर्थ इटरेशनला 67, फिफ्थ इटरेशनला 89 आणि लास्ट इटरेशनला काय होणार, 0 होणार आहे. ओके, तर बघा यामध्ये तुम्हाला जी लिस्ट आहे त्याची लेन तुम्हाला कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही. लिस्ट किती पण मोठी असो आपण काय करू शकतो, त्याची एलिमेंट ऍक्सेस करू शकतो. पण जर इंडेक्सिंगचा वापर करत असाल तर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, लेंथ लक्षात ठेवावी लागेल किंवा तिला ऍक्सेस करावी लागेल बाय युझिंग द एलियन फंक्शन. तर लिस्टला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याकडे हे दोन वेज आहे, ते मी तुम्हाला शिकवलेले आहेत. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, लिस्टला ऍक्सेस करू शकतो. आता बघा फॉर लूपने कशा प्रकारे ऍक्सेस करायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, लिस्टला कसं ऍक्सेस करायचं आहे, युझिंग द व्हाईल लूप. ओके, युझिंग द व्हाईल लूप. तर बघा माझ्याकडे एक लिस्ट आहे आणि इंडेक्सिंग मी इथे प्रोव्हाइड करतो. तर याची इंडेक्सिंग असेल 0, 1, 2, 3, त्यानंतर इथे असेल 4 आणि इथे काय असेल 5 असेल. तर मला 0 पासून स्टार्ट करायचं आहे, म्हणजे माझं जे इनिशियलायझेशन असेल ते काय असेल, 0 असेल. आणि मला कुठपर्यंत जायचं आहे, 5 पर्यंत जायचं आहे. 5 कसा असेल तुमचा, इन्क्लुझिव्ह असेल. आणि याची जर तुम्ही लेन कॅल्क्युलेट केली तर लेन काय असेल याची, 6 असेल. लेन काय असेल याची, 6 असेल. तर तुम्हाला 5 पर्यंत जायचं आहे, म्हणजे तुमचा जो आय असेल तो काय असेल, लेनपेक्षा छोटा असायला हवा. लेनपेक्षा कसा असायला हवा, छोटा असायला हवा. तर बघा आपण काय करणार आहोत, इथे आधी इनिशियलायझेशन करणार आहोत. तर मी ती इनिशियलायझेशन केलं, आय इज इक्वल टू 0. त्यानंतर मला कॅल्क्युलेट करायची आहे लेंथ. लेंथ इज इक्वल टू लेंथ, एलियन फंक्शनचा मी यूज केलेला आहे. यामध्ये पास केलेला आहे मी एल आय अंडरस्कोर मार्क्स नावाची लिस्ट. तर मला इथे काय मिळणार, मला इथे व्हॅल्यू मिळणार 6. ओके, इथे मला व्हॅल्यू मिळणार 6. आता आय पासून मी स्टार्ट केलाय 0 पासनं. मी कंडिशन इथे लिहिणार आहे, व्हाईल आय लेस दॅन लेंथ.
आय लेस दॅन लेन, याचाच अर्थ काय असणार की आय, याचाच अर्थ असेल आय लेस दॅन 6. आय कसा असावा तुमचा 6 पेक्षा छोटा असावा, म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार आणि 6 पेक्षा कमी असावा, म्हणजे 0 1 2 3 4 5. आता आपल्याला 0 पासून कुठे जायचं 5 पर्यंत, तर आपण काय करणार, इन्क्रीमेंट करणार एकने, इन्क्रीमेंट आपण एकने करणार आहे. तर मी इथे सिम्पली लिहितोय प्रिंट, आणि स्टार्टिंगला मी इथे इंडेक्सिंगला ऍक्सेस करतो आणि इथे लिहिणार आहे आय इज इक्वल टू आय प्लस वन, इथे लिहितोय आय प्लस वन. याला एक वेळेस मी रन करून दाखवतो तुम्हाला. तर बघा, मला इथे एलिमेंट नाही मिळालेले, मला इथे इंडेक्सिंग मिळालेली आहे 0 to 5. आता जर मला एलिमेंटला ऍक्सेस करायचे असेल तर मला काय करावं लागतं, त्याचा आपण ऑलरेडी सिंटॅक्स बघितलेला आहे. लिस्टचं नाव, तर लिस्टचं नाव काय आपलं li_marks, आणि त्यामध्ये आपल्याला काय पास करायचं, सबस्क्रिप्ट ऑपरेटर मध्ये इंडेक्स पास करायचा आहे, आपल्याला इंडेक्स पास करायचा आहे. तर बघा इथे मला एलिमेंट इथे मिळालेले आहेत 10 5 34 67 89 आणि 0, अशा प्रकारे मला इथे एलिमेंट्स मिळालेले आहेत. आता आपण बघणार आहोत स्लायसिंग इन अ लिस्ट. तर स्लायसिंग म्हणजे काय असतं, जसं आपल्याकडे काय एक पिझ्झा आहे, ओके, कन्सिडर करा की तुमच्याकडे एक पिझ्झा आहे, ठीक आहे, आणि या पिझ्झाचे आपण काय केलं, काय डिव्हिजन केलेलं आहे. तर तुम्हाला काही पार्ट यामधला हवाय, ओके, हा पार्ट तुम्हाला हवाय इथून पासून इथपर्यंत. तर तुम्ही काय करणार, याला स्लाइस करणार, ओके, स्लाइस करणार, म्हणजे तुमचा जो मेन पिझ्झा होता त्यामधला हा जो पार्ट आहे, हा तुम्ही काय केला, एका व्यक्तीला दिलेला आहे स्लाइस करून. म्हणजे ओरिजिनल जो पिझ्झा होता त्यामधून काही पोर्शन काय करायचा, स्लाइस करायचा, ओके, स्लाइस करायचा. तशा प्रकारे आपण काय करतोय, जी आपल्याकडे लिस्ट आहे त्यामधला जो काही पोर्शन आहे तो काय करतो, स्लाइस करतोय. तर यामध्ये आपल्याला काय मिळतंय, स्लायसिंग मध्ये आपल्याला एक लिस्ट रिटर्न मिळते आहे, एक लिस्ट रिटर्न मिळते आहे. पण ती लिस्ट कशी असेल, स्लाइस लिस्ट असेल, ओके. तर बघा, इट विल रिटर्न पोर्शन ऑफ अ लिस्ट, इट विल रिटर्न पोर्शन ऑफ अ लिस्ट. इथे मी तुम्हाला एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेले आहे. तर बघा, आपल्याकडे एक लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे, एक लिस्ट आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. तर li_नंबर इथे बघा, तर आपण इथे इंडेक्सिंगचा यूज करू. याची इंडेक्सिंग काय असेल, 0, याची इंडेक्सिंग असेल 1, याची इंडेक्सिंग असेल 2, त्यानंतर 34 ची इंडेक्सिंग असेल 3 4, त्यानंतर 5, आणि त्यानंतर काय असेल 6 असेल. जर मला यामधला काही पार्ट हवा असेल, ओके, कोणताही एक पार्ट हवा असेल, सपोज दॅट मला हा पार्ट हवा असेल, ओके, मला हा पार्ट हवा असेल, ओके, तर मी या काय करू शकतो, या पार्टला काय करू शकतो, स्लाइस करू शकतो, या पार्टला काय करू शकतो, स्लाइस करू शकतो. कशा प्रकारे करायचा, तर बघा, मी सिंटॅक्स दिलेला आहे, लिस्ट नेम, त्यामध्ये काय करायचं, सबस्क्रिप्ट ऑपरेटर मध्ये स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं. यामध्ये जो स्टॉप असेल तो कसा असेल, एक्सक्लुडेड असेल, म्हणजे 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 तो जो स्टॉप आहे तो इन्क्लूड नसेल, ओके. त्यानंतर बघा, लिस्ट नेम आणि कोलन कोलन -1, जर आपण अशा प्रकारे सिंटॅक्स प्रोव्हाइड केला तर इट विल रिव्हर्स द लिस्ट. हे काय करणार, लिस्टला काय करणार, रिव्हर्स करणार, आणि आपल्याला काय करणार, रिटर्न करणार. डज नॉट चेंज द ओरिजिनल लिस्ट. जी ओरिजिनल लिस्ट असेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही. त्यानंतर बघा, लिस्ट नेम आणि आपण प्रोव्हाइड केलेला एलिमेंट_इंडेक्स आणि कोलन प्रोव्हाइड केलेला आहे. याचा अर्थ काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्टार्ट दिलेला आहे, ओके, स्टार्ट दिलेला आहे. तर स्टार्ट पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि एंड पर्यंत आपल्याला जायचं आहे, एंड पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर बघा, फर्स्ट मी दाखवतो इथे 2 5 1. तर आपली स्टेप काय 1, तर आपण कुठून स्टार्ट करणार, 2 पासून, ओके, 2 पासून स्टार्ट करणार, जाणार कुठे, 5 पर्यंत. पण 5 कसा असेल तुमचा, कसा असेल, एक्सक्लुझिव्ह असेल, त्यामुळे आपण कुठपर्यंत जाणार आहोत, फक्त 4 पर्यंत आपण जाणार आहोत. तर आपल्याला जी लिस्ट मिळणार आहे ती कशा प्रकारे मिळेल, तर आपल्याला जी लिस्ट मिळणार आहे त्यामध्ये एलिमेंट असतील 9 0, त्यानंतर असेल 3 4, आणि त्यानंतर काय असेल 7 8, अशा प्रकारे आपल्याकडे एलिमेंट असतील, ओके. आता बघा, सेकंड बुक,
आपल्याला काय दिलेलं आहे 2 आणि 4. आपल्याला काय दिलेलं आहे 2:4. तर 2 पासून आपल्याला काय करायचं स्टार्ट करायचं आहे, जायचं कुठपर्यंत आहे 4. 4 कसा असेल तुमचा, कसा असेल एक्सक्लुझिव्ह असेल, तर तो आपण कन्सिडर नाही करायचा. आणि इथे आपल्याला स्टेप दिलेली नाही. जर आपल्याला स्टेप दिलेली नसेल तर आपण स्टेपला काय कन्सिडर करायचं 1 कन्सिडर करायचं. तर एवढा पार्ट मला इथे मिळणार आहे, एवढा पार्ट मला इथे मिळणार आहे. तर मला जो स्लाइस पार्ट मिळणार आहे रिटर्न, त्यामध्ये मला एलिमेंट मिळणार आहे 90 आणि त्यानंतर 34 असे मला एलिमेंट इथे मिळणार आहे. ओके. त्यानंतर बघा li_नंबर सबस्क्रिप्ट ऑपरेटर मध्ये कोलन कोलन -1. तर हे काय करणार आहे, लिस्टला काय करणार आहे रिव्हर्स करणार आहे. लिस्टला काय करणार रिव्हर्स करणार आहे. म्हणजे आधी मला मिळणार 56, त्यानंतर 90, त्यानंतर 78, त्यानंतर 34, त्यानंतर परत 90, त्यानंतर 78 आणि त्यानंतर मला काय मिळणार आहे 12 मला इथे मिळणार आहे. त्यानंतर बघा li_नंबर 2, त्यानंतर कोलन आणि त्यानंतर आपल्याला स्टॉप आणि स्टेप दिलेली नाही. तर स्टेप आपली बाय डिफॉल्ट काय असते 1 असते. आणि स्टॉप जर दिलेला नसेल तर आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे लास्ट पर्यंत जायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे 2 पासून स्टार्ट करायचं आहे, म्हणजे इथून पासून स्टार्ट करायचं आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला जायचं आहे, म्हणजे 56 एलिमेंट पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, इथे आपल्याला मिळणार आहे 90, त्यानंतर आपल्याला मिळणार आहे 34, त्यानंतर 78, त्यानंतर 90 आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे 56. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथे एलिमेंट्स मिळणार आहे. त्यानंतर बघा 0, त्यानंतर :6:3. तर आपण कुठून पासून स्टार्ट करायचं तर 0 पासून स्टार्ट करायचं. ओके, 0 पासून स्टार्ट करायचं. 0 पासून स्टार्ट केल्यानंतर 0 पासून स्टार्ट केल्यानंतर हा एलिमेंट येणार आहे 0. त्यानंतर बघा माझी स्टेप काय आहे 3. तर मी कुठून यामध्ये काय ऍड होणार 3 ऍड होणार. तर 0 + 3 काय होणार तुमचं यामध्ये 3. ओके, इथे येणार आपण 3 आणि आपण काय करणार या एलिमेंटला ऍड करणार. ओके, तर आपल्याला दोन एलिमेंट मिळाले आहेत 12 आणि 13. त्यानंतर बघा माझी जी नेक्स्ट स्टेप आहे ओके ती काय आहे 3 ची. तर मी कुठे जम्प करणार आहे इथे जम्प करणार आहे. तर मी इथे जाणार 6. पण जो 6 नंबर आहे किंवा जो 6 इंडेक्स आहे तो कसा आहे आपला, तो आहे एक्सक्लुझिव्ह. त्यामुळे आपण काय करणार या नंबरला इन्क्लूड करणार नाही. तर इथे मला कोणकोणते एलिमेंट मिळणार आहेत, तर इथे मला फक्त आणि फक्त 2 एलिमेंट मिळणार आहेत आणि ते आहे 12 आणि 34. तर अशा प्रकारे मला इथे 2 एलिमेंट इथे मिळालेले आहेत. ओके. तर बघा आपल्याला इथे 90, 34, 78, 90, 34 इथे आपल्याला बरोबर आन्सर मिळालेला आहे. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण लिस्टला काय करू शकतो स्लाइस करू शकतो. लिस्टला काय करू शकतो स्लाइस करू शकतो. आता आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ लिस्ट. ओके, तर मेथड्स काय असतात इट इज अ वे. ओके, काय वे कसा असेल की आपल्याकडे जी लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचे काही एलिमेंट आपल्याला ऍड करायचे किंवा आपल्याला काय करायचे त्या लिस्ट मधून काही एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करायचे किंवा डिलीट करायचे. आपल्याला काय करायचंय जी लिस्ट आहे त्यामध्ये काही गोष्टी सर्च करायचे किंवा आपल्याला काय करायचे त्यांची जी अरेंजमेंट आहे ती आपल्याला चेंज करायची आहे किंवा आपल्याला त्या लिस्टला जर कॉपी करायची असेल तर आपल्याला काही वेज असतात किंवा आपल्याला काही मेथड दिलेल्या असतात.
तर त्या मेथड कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, मी याला मेथड्सला काय केलेलं आहे, कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर जी फर्स्ट मेथड आहे ती फर्स्ट कॅटेगरी मी दिलेली आहे ऍड. ओके. तर जर तुम्हाला एखाद्या लिस्टमध्ये एलिमेंट ऍड करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर आपण फर्स्ट मेथड बघणार आहोत. तर जी फर्स्ट मेथड आहे ती काय आहे, आपली अपेंड मेथड आहे. तर अपेंड मेथडने काय होणार आहे, अपेंड मेथड ऍड सिंगल एलिमेंट ऍट लास्ट इन द लिस्ट. तुमची जी लिस्ट असेल त्याच्या लास्टला, ओके, त्याच्या लास्टला काय करणार आहे, एक सिंगल एलिमेंट हे काय करणार, ऍड करणार. तर मी इथे एक लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, LI, आणि त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 12, 14, 16 आणि 18. ओके. आता मला काय करायचं आहे, यामध्ये ऍट द लास्ट म्हणजे शेवटी मला 20 ऍड करायचे आहे. तर कशा प्रकारे करू शकतो, तर मी अपेंड मेथडचा यूज करू शकतो. आणि याचा जो सिंटॅक्स आहे तो कशा प्रकारे आहे, तर बघा, लिस्ट नेम डॉट अपेंड, आणि जो एलिमेंट तुम्हाला लास्टमध्ये ऍड करायचा आहे तो एलिमेंट तुम्हाला पास करावा लागतो. तर मी इथे केलेलं आहे LI लिस्ट नेम डॉट मेथड नेम म्हणजे अपेंड, आणि यामध्ये मी काय करणार आहे, 20 मी काय करणार आहे, पास करणार आहे. ओके, 20 पास करणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो LI. तर जेव्हा मी LI ला प्रिंट करणार तेव्हा तुम्ही बघणार की माझी जी ओरिजिनल लिस्ट होती त्या लिस्टमध्ये काय ऍड झालेलं आहे, त्या लिस्टमध्ये शेवटी, ओके, शेवटी ऍट द लास्ट एक एलिमेंट ऍड झालेला आहे 20. ओके. आता बघा, आपल्याला जर लिस्टच्या एंडला मल्टिपल एलिमेंट जर ऍड करायचे असतील तरी पण आपण करू शकतो अपेंड मेथडने. पण आपल्याला काय करावं लागेल, ऍट अ टाइम आपल्याला एक एलिमेंट ऍड करावं लागेल. सपोज जर मला 22 एलिमेंट ऍड करायचं आहे तर मला यूज करावं लागेल LI डॉट अपेंड, आणि मी इथे काय लिहिणार, एलिमेंट टू ऍड, कोणता एलिमेंट, 22 मला ऍड करायचा आहे. ओके. त्यानंतर मी लिहिणार LI डॉट अपेंड. ओके, मला काय लिहायचं आहे, LI डॉट अपेंड मेथड लिहायची आहे, आणि यामध्ये मी लिहिणार 24. असे मी खूप सारे एलिमेंट यामध्ये काय करू शकतो, ऍड करू शकतो. ओके, मी आता प्रिंट करतो आणि यामध्ये लिहिणार आहे LI, आणि प्रोग्राम मी रन केलेला आहे. तर बघा, माझी जी लिस्ट होती, ओके, माझी जी लिस्ट होती, ओके, त्या लिस्टमध्ये 22 आणि 24 काय झालेले आहे, ऍड झालेले आहेत. तर अपेंड मेथडने आपण काय करू शकतो, बघा इथे दिलेला आहे एंड, दिसतंय तुम्हाला, एंड. एंड म्हणजे काय, ऍट द एंड, शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे कोणता तरी एलिमेंट, तुम्हाला काय करायचं, ऍड करायचं आहे. तर आपण अपेंड मेथडचा यूज करून काय करू शकतो, लिस्टमध्ये एलिमेंट काय करू शकतो, ऍट द लास्ट ऍड करू शकतो. आता बघा, जर मला 100 एलिमेंट ऍड करायचे असतील तर मला काय करावं लागेल, 100 वेळेस अपेंड मेथड यूज करावी लागेल, आणि ऍट अ टाइम मी एकच एलिमेंट काय करू शकतो, लिस्टमध्ये ऍड करू शकतो. तर हा जो वे आहे हा कसा, फिजिबल वे नाही आहे. ओके, अनफिजिबल वे आहे. तर आपल्याला जर ऍट अ टाइम मल्टिपल एलिमेंट ऍट द लास्ट जर आपल्याला ऍड करायचे असतील तर आपल्याला आणखी एक मेथड प्रोव्हाइड केलेली आहे. त्या मेथडचं नाव आहे एक्सटेंड मेथड. तर बघा, एक्सटेंड मेथड काय करणार, ऍड सिंगल एलिमेंट ऑर मल्टिपल एलिमेंट ऍट लास्ट इन द लिस्ट. ओके. तर बघा, सिंटॅक्स काय दिलेला आहे आता, लिस्ट नेम डॉट एक्सटेंड, आणि त्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, लिस्ट नेम. ओके, लिस्ट नेम आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. कोणती लिस्ट नेम, लिस्ट नेम किंवा लिस्ट जी आपल्याला ऍड करायची आहे. तर मी काय करणार आहे, इथे सिम्पली LI2 एक लिस्ट प्रोव्हाइड करतो, LI2, आणि यामध्ये काही एलिमेंट मी दिलेले आहे 1, 3, त्यानंतर 5 आणि 7. बरोबर. आता मला काय करायचं आहे, यामध्ये एंडला सिंगल एलिमेंट ऍड करायचं. तर मला बघा, सिंटॅक्स नुसार मला लिहावं लागेल LI2 डॉट, त्यानंतर एक्सटेंड मेथड, आणि यामध्ये मला काय पास करावं लागेल, तर मला पास करावं लागेल, आयदर मी डायरेक्टली लिस्ट पास करू शकतो किंवा मी लिस्ट, कोणती तरी लिस्ट इथे काय करू शकतो, आधी त्याला डिफाईन करणार आणि तिचं नाव इथे मी लिहिणार आहे. ओके, मी डायरेक्टली आता इथे लिस्ट पास करणार आहे. तर यामध्ये मला सिंगल एलिमेंट पास करायचं आहे, ऍड करायचं आहे. तर मी काय करणार, LI2 डॉट एक्सटेंड, आणि मी लिस्टमध्ये, हे खूप इम्पॉर्टंट आहे,
की तुम्हाला काय करायचं आहे, एक्सचेंज मेथड जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला लिस्टमध्ये एलिमेंट पास करायचं. ओके, तर बघा आता मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. प्रिंट आणि मी इथे लिहिणार आहे अलाय टू. बघा आपल्याला काय मिळालेलं आहे, 13579. म्हणजे जी आपली प्रिव्हियस लिस्ट होती त्यामध्ये काय झालेलं आहे, 9 तुमचा ऍड झालेला आहे ऍट द लास्ट. त्यानंतर जर मला मल्टिपल एलिमेंट ऍड करायचे असतील तर मला काय करावं लागेल, लिस्ट नेम डॉट एक्सटेंड मेथड, आणि त्यामध्ये मी काय करणार, एक लिस्ट पास करणार. आणि या लिस्टमध्ये मी मल्टिपल एलिमेंट पास करू शकतो, जसे मी केलेलं आहे 11, त्यानंतर 13 आणि त्यानंतर 50. ओके, 3 एलिमेंट मी काय केलेले आहे, ऍज अ लिस्ट पास केलेले आहे. आता बघा मी लिस्ट इथे प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. प्रिंट एल टू आणि एक वेळेस याला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर बघा एक्झिक्यूट केल्यानंतर जी माझी प्रिव्हियस Li2 होती, ओके, प्रिव्हियस Li2 काय होती माझी 13579. त्यामध्ये त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट ऍड झालेले आहे, 11, 13 आणि 15 हे एलिमेंट यामध्ये ऍड झालेले आहेत. जर मी अपेंड मेथडचा यूज केलेला असता तर मला 11 सिंगल टाइम ऍड करावा लागला असता, त्यानंतर 13 सिंगल टाइम ऍड करावा लागला असता आणि 15 मला सिंगल टाइम ऍड करावा लागला असता. तर अपेंड आणि एक्सटेंड मेथड काय करणार आहेत, तुमचे जे एलिमेंट आहेत, ओके, ते कुठे ऍड करणार आहेत, शेवटी ऍड करणार, लिस्टच्या शेवटी ऍड करणार आहे. ओके, आता बघा आपण दोन मेथड बघितल्या आहेत ऍड करण्याच्या, की त्या दोघी मेथड कुठे ऍड करताय एलिमेंटला, सिंगल असो किंवा मल्टिपल असो, ऍट द लास्ट, ओके, शेवटी ऍड करताय. पण सपोज दॅट मला काय करायचं आहे, की लिस्टच्या स्टार्टिंगला किंवा लिस्टच्या सेंटरला मला एखादा एलिमेंट जर ऍड करायचा असेल तर त्याला मी कशा प्रकारे ऍड करू शकतो. तर त्यासाठी मला काय दिलेलं आहे, इन्सर्ट मेथड दिलेली आहे. आणि इन्सर्ट मेथडमध्ये मला दोन पॅरामीटर पास करावे लागतात किंवा दोन आर्ग्युमेंट पास करावे लागतात. फर्स्ट काय आहे, इंडेक्स, आणि सेकंड काय आहे, एलिमेंट, की कोणत्या इंडेक्सला तुम्हाला कोणता एलिमेंट ऍड करायचा आहे. तर इन्सर्ट मेथड काय करणार, ऍड एलिमेंट ऍट गिवन पोझिशन इन द लिस्ट. ओके, तर बघा सिंटॅक्स पण मी इथे प्रोव्हाइड केलेला आहे, लिस्ट नेम डॉट इन्सर्ट, त्यानंतर कोणत्या इंडेक्सला तुम्हाला एलिमेंट ऍड करायचा आहे आणि कोणता एलिमेंट तुम्हाला ऍड करायचा आहे. तर मी इथे एक लिस्ट क्रिएट करतो Li3 आणि त्यामध्ये काही एलिमेंट मी लिहिणार आहे 1, 2 किंवा 11, 12 लिहितो. 11, त्यानंतर 12, त्यानंतर 13, त्यानंतर मी इथे लिहिलं 14, त्यानंतर 15 आणि त्यानंतर मी इथे लिहिणार आहे 16. ओके, तर बघा मी यामध्ये 6 एलिमेंट घेतलेले आहे Li3 मध्ये. ओके, आता प्रत्येकाची काहीतरी इंडेक्स असेल, तर याची इंडेक्स असेल 0, याची इंडेक्स असेल 1, याची इंडेक्स असेल 2, याची इंडेक्स असेल 3 आणि याची इंडेक्स काय असेल 4, आणि 16 ची जी इंडेक्स असेल ती काय असेल 5. आता मला काय करायचं, ऍट द स्टार्ट मला काय करायचं आहे, 10 ऍड करायचं आहे. ऍट द स्टार्ट मला काय करायचं, 10 ऍड करायचं आहे. याचा अर्थ काय, मला झिरो इंडेक्सला मला काय करायचं आहे, झिरो इंडेक्सला 10 ऍड करायचं आहे. कशा प्रकारे करू शकतो, तर बघा Li3 लिस्ट नेम डॉट, मला इन्सर्ट लिहावं लागेल इथे, तर मी इथले इन्सर्ट मेथडचा यूज केलेला आहे. आता कोणत्या इंडेक्सला मला एलिमेंट ऍड करायचा आहे, तर मला झिरो इंडेक्सला एलिमेंट ऍड करायचा आहे. आणि कोणता एलिमेंट ऍड करायचा आहे, तर मला 10 एलिमेंट इथे ऍड करायचा आहे. आता मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट आणि मी इथे लिहिलेला आहे Li3. ओके, Li3 मी ते लिहिलेलं आहे. एक वेळेस तुम्हाला याला रन करून दाखवतो. तर बघा रन केल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर इथे झिरो इंडेक्सला, या लिस्टच्या झिरो इंडेक्सला 10 एलिमेंट काय झालेला ऍड झालेला आहे. आणि एक जर तुम्ही बघितलं असेल तर तर 0, 1, 2, 3, 4, 5 आणि इथे काय दिलेलं आहे, 6 दिलेलं आहे. ओके, ही इंडेक्स आहे. ओके, तर जेव्हा तुम्ही झिरो इंडेक्सला एलिमेंट ऍड केलेला आहे त्यानंतर काय झालेलं आहे, की 10 नंतर जेवढे पण एलिमेंट असतील, 10 नंतर तुमचे जेवढे पण एलिमेंट असतील राईट साईडला, ओके, कुठे राईट साईडला,
त्यांची इंडेक्स काय झालेली आहे, 1नी इन्क्रीज झालेली आहे. काय झालेली आहे, इंडेक्स 1नी इन्क्रीज झालेली आहे. आधी तुम्ही बघितलं तर 11ची जी इंडेक्स आहे ती काय होती, 0 होती. आता काय झालेली आहे, ती इंडेक्स 1 झालेली आहे. जर तुम्ही 14 बघितलं तर 14ची जी प्रिव्हियस इंडेक्स होती ती काय होती, 3 होती. पण तुम्ही त्याच्या आधी काय केलेलं आहे, 10 ऍड केलेलं आहे. त्यामुळे त्याची इंडेक्स काय झालेली आहे, इथे 4 झालेली आहे. ओके, 4 झालेली आहे. तर जिथे पण तुम्ही इंडेक्स एखादा एलिमेंट ऍड करणार, त्याच्या राईट साईडचे जे पण एलिमेंट असतील त्यांची इंडेक्स काय होणार आहे, एकने काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. एकने काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं आपल्याला, आपण स्टार्टिंगला काय केलेलं आहे, एलिमेंट ऍड केलेला आहे. आता मला काय करायचं आहे की कुठेतरी म्हणजे इन बिटवीन मला काय करायचं आहे, काहीतरी एलिमेंट ऍड करायचं आहे. तर मी इथे लिहिलं li3 डॉट इन्सर्ट, li3 डॉट इन्सर्ट. आणि मला काय करायचं, 11 आणि 12 यांच्या आतमध्ये मला काय करायचं, एलिमेंट ऍड करायचंय. तर बघा, 0 इंडेक्स, 1 इंडेक्स आणि इथे काय असेल त्याची 2 इंडेक्स असायला हवी. तर मी इथे काय करणार, 2 इंडेक्स मी ऑलरेडी लिहिलेली आहे. आणि मला कोणता एलिमेंट ऍड करायचा आहे, मला एलिमेंट ऍड करायचा 11.50. ओके, हा एलिमेंट मला काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. कोणत्या इंडेक्सला, तर मला 2 इंडेक्सला एलिमेंट हा मला ऍड करायचा आहे. आता बघा, मी प्रिंट li3 तुम्हाला करून दाखवतो. तर मी केलेलं आहे प्रिंट li3, प्रोग्रामला मी रन केलेला आहे. आणि मला जी न्यू लिस्ट मिळालेली आहे, ओके, मला एक न्यू लिस्ट मिळालेली आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सेकंड जी इंडेक्स आहे 0, 1 आणि 2, ओके, सेकंड जी इंडेक्स आहे त्यामध्ये माझा नंबर कोणता आलेला आहे, 11.5 हा नंबर ऍड झालेला आहे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की बघा, इंडेक्स पण काय होणार तुमची एकनी इन्क्रीज होणार. ओके, 1, 2, 3, 4, इथे 5 आणि इथे मी लिहिणार आहे 6. ओके, त्यानंतर यांची पण इंडेक्स लिहितोय 0, 1, 2, 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 7 मी इथे लिहिलेला आहे. ओके, बघा, आता आपण 11.5 हा नंबर ऍड केलेला आहे. तर लेफ्ट साईडला जे पण नंबर आहे, ओके, लेफ्ट साईडला जे पण नंबर आहे त्यांची जी इंडेक्स आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. प्रिव्हियसली काय होतं की 10ची जी इंडेक्स आहे ती 0 होती. तर इथे पण 10ची इंडेक्स काय 0 आहे. त्यानंतर 11ची इंडेक्स काय होती, 1 होती. तर इथे पण काय आहे, 11ची इंडेक्स 1 आहे. त्यानंतर आपण काय केलं, सेकंड इंडेक्सला 11.5 हा नंबर ऍड केलेला आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर राईट साईडला जे पण नंबर आहेत त्यांची जी इंडेक्स आहे आता काय झालेली, एकनी इन्क्रीज झालेली. आधी 12ची इंडेक्स काय होती, 2 होती, आता काय झालेली आहे, 3 झालेली आहे. आधी 15ची इंडेक्स काय होती, 5 होती, आता काय झालेली आहे, ती 6 झालेली आहे. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, इन्सर्ट मेथडचा यूज करून आपण स्पेसिफिक इंडेक्सला स्पेसिफिक एलिमेंट काय करू शकतो, ऍड करू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत डिलीट मेथड. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचंय की एखाद्या लिस्टमधून आपल्याला एलिमेंट जर रिमूव्ह करायचे असतील किंवा डिलीट करायचे असतील तर आपण त्याला कशा प्रकारे डिलीट किंवा रिमूव्ह करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर मी इथे एक लिस्ट प्रोव्हाइड करतो, li4 नावाची माझ्याकडे एक लिस्ट आहे. त्यामध्ये काहीतरी एलिमेंट मी ऍड करतो, 11, 12, त्यानंतर 13, 14, 15 आणि मी काय केलेलं आहे इथे 16. ओके, अशा प्रकारचे मी एलिमेंट इथे काय केलेले आहे, पास केलेले आहे. आता बघा, माझ्याकडे काय आहे, एक पॉप नावाची मेथड आहे. ओके, काय आहे, पॉप नावाची मेथड आहे. आणि ते ऍज अ पॅरामीटर काय घेणार, इंडेक्स ऍज अ पॅरामीटर घेणार. आता इंडेक्स काय असतं, तर तुम्हाला माहित आहे की एलिमेंटची पोझिशन. ओके, एलिमेंटची पोझिशन. ओके, तर बघा, पॉप इंडेक्स मेथड काय करणार, रिमूव्ह अँड रिटर्न. ओके, ही खूप महत्वाचं आहे, रिमूव्ह पण करतं आणि काय करतं, रिटर्न द एलिमेंट ऍट स्पेसिफिक इंडेक्स फ्रॉम अ लिस्ट. ओके, ओके, अँड त्यानंतर बघा, रिमूव्ह अँड रिटर्न लास्ट एलिमेंट इफ इंडेक्स इज नॉट प्रोव्हाइडेड. जर इंडेक्स प्रोव्हाइड केलेली नसेल तर काय करणार, ते जो लास्ट एलिमेंट असेल त्याला काय करणार, त्याला ते रिमूव्ह अँड रिटर्न करणार आहे. ओके, तर हे आपण बघणार आहोत. आपल्याकडे li4 नावाची एक लिस्ट आहे. आता बघा, मला काय करायचं आहे यामधलं,
सेकंड जी इंडेक्स आहे, ओके, सेकंड इंडेक्स एलिमेंट माझा कोणता आहे? 13 आहे. याला काय करायचं आहे? मला रिमूव्ह करायचं आहे. तर बघा माझा सिंटॅक्स काय आहे? li4, ओके, लिस्ट नेम डॉट, त्यानंतर मला मेथडचं नाव लिहायचं आहे, तर मी लिहिलेलं आहे पॉप. त्यानंतर मला काय पास करायचं आहे? बघा इथे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला एलिमेंट पास नाही करायचा. तुम्हाला इथे काय पास करायचं आहे? इंडेक्स. जो एलिमेंट तुम्हाला रिमूव्ह करायची त्याची इंडेक्स. मला 13 रिमूव्ह करायचं आहे, तर मी इथे काय पास करणार? 0, 1 आणि 2. मी इथे काय पास करणार? 2. इथे मी काय करणार? पास करणार 2. आता बघा, जेव्हा मी या मेथडचा यूज करणार तेव्हा ही मेथड काय करणार? या लिस्टमधून, ओके, ही जी लिस्ट आहे या लिस्टमधून, ओके, या लिस्टमधून काय करणार की 13 ला काय करणार? रिमूव्ह करणार, ओके. आणि तुम्हाला लिस्ट काय मिळणार आहे मग? 11, 12, 14, 15 आणि 16. पण हे काय करणार? फक्त त्या एलिमेंटला रिमूव्ह नाही करणार, तर त्या एलिमेंटला काय करणार? आपल्याला रिटर्न पण करणार, की तुम्हाला कळायला हवं की तुम्ही कोणता एलिमेंट रिमूव्ह केलेला आहे. तर जो एलिमेंट रिमूव्ह केलेला आहे त्या एलिमेंटला आपण काय करू शकतो? कुठेतरी स्टोअर करू शकतो, ओके. एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपण त्याला स्टोअर करू शकतो. तर मी इथे लिहितो की सेकंड इंडेक्स एलिमेंट, ओके, मी इथे लिहितो सेकंड सेकंड एलिमेंट, ओके. सिम्पली मी सेकंड एलिमेंट असं लिहिलेलं आहे, ओके. आणि त्यानंतर मी काय करतो? त्याला काय करतो? प्रिंट करतो. आणि मी आता बघणार आहे की माझी जी प्रिव्हियस लिस्ट आहे त्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, ओके. माझा जो सेकंड इंडेक्सचा एलिमेंट आहे तो रिमूव्ह झालेला आहे किंवा नाही. तर बघा मी रन करतो. रन केल्यानंतर बघा मला इथे काय मिळालं आहे? 13 मिळालेलं आहे, ओके. तर माझा जो 13 नंबर रिमूव्ह झालेला आहे तो काय केलेला आहे? मी सेकंड अंडरस्कोर एलिमेंट नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय केलेला आहे? स्टोअर केलेला आहे. तर ही मेथड तुम्हाला जो एलिमेंट रिमूव्ह केलेला आहे त्या एलिमेंटला रिटर्न पण करत असते. तर तुम्ही त्याला व्हेरिएबल मध्ये सेव्ह करून, स्टोअर करून रियूज पण करू शकता. आणि आता आपण बघणार आहोत की आपल्या लिस्टमध्ये काय चेंजेस झालेले आहेत. तर जी आपली li4 नावाची लिस्ट होती त्यामधून काय झालेलं आहे? 13 जो एलिमेंट आहे ज्याची पोझिशन काय आहे? सेकंड पोझिशन आहे, तो काय झालेला आहे? इथे रिमूव्ह झालेला आहे. तो काय झालेला आहे? इथे रिमूव्ह झालेला आहे, ओके. आता बघा, मी तुम्हाला आणखी एक लाईन लिहून दिलेली आहे, रिमूव्ह अँड रिटर्न लास्ट एलिमेंट, ओके. रिमूव्ह अँड रिटर्न लास्ट एलिमेंट फ्रॉम अ लिस्ट इफ इंडेक्स इज नॉट प्रोव्हाइडेड. जर मी इंडेक्स प्रोव्हाइड केलेली नसेल, ओके, तर तो काय करणार आहे? तो काय करणार आहे की की लास्ट एलिमेंटला काय करणार? रिमूव्ह करणार. तो आता आपली करंटली आपली जी li4 आहे त्यामध्ये 11, 12, 14, 15 आणि 16 हे एलिमेंट आहेत, ओके. आता मी काय करणार आहे? li4 डॉट आणि मी पॉप मेथडचा यूज करणार आहे. आणि पॉप मेथडमध्ये मी कोणत्याही प्रकारची इंडेक्स प्रोव्हाइड करणार नाही. जर मी इंडेक्स प्रोव्हाइड केलेली नसेल, इफ इंडेक्स इज नॉट प्रोव्हाइडेड, रिमूव्ह अँड रिटर्न लास्ट एलिमेंट. हा काय करणार? यामधून लास्ट एलिमेंट रिमूव्ह करणार. म्हणजे कोणता एलिमेंट रिमूव्ह करणार? तर हा 16 एलिमेंट काय करणार? इथून रिमूव्ह करणार. 16 एलिमेंट काय करणार? रिमूव्ह करणार. आणि फक्त रिमूव्ह करणार का? नाही, तर तो आपल्याला काय करणार? त्याला रिटर्न पण करणार. तर आपण याला व्हेरिएबल मध्ये काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. तर मी ते स्टोअर करणार लास्ट अंडरस्कोर ele म्हणजे एलिमेंट, ओके. ओके, आता बघा मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. प्रिंट लास्ट अंडरस्कोर ele आणि त्यानंतर मी लिहिणार आहे इथे प्रिंट li4. तर आपल्या लिस्टमध्ये काय चेंजेस झालेले आहेत हे मला बघायचे आहेत, ओके. एक्झिक्यूट केलेलं आहे. तर मला कोणता एलिमेंट रिटर्न मिळालेला आहे? मला इथे मिळालेला आहे 16, मला इथे मिळालेला आहे. आणि जी माझी li4 लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये काय चेंजेस झालेले आहेत? तर त्या लिस्टमधून 16 जो नंबर आहे तो रिमूव्ह झालेला आहे. आणि फायनल जी माझी लिस्ट आहे ती आता झालेली आहे 11, 12, 14 आणि 15, ओके. 11, 12, 14 आणि 15 अशी माझी आता लिस्ट झालेली आहे, ओके. बघा आता मी आणखी एक नोट यामध्ये ऍड केलेली आहे.
रेजेस अँड इंडेक्स एरर इफ इंडेक्स इज आउट ऑफ रेंज. ओके, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा याची इंडेक्स काय आहे? 0. याची इंडेक्स काय आहे? 1. याची इंडेक्स काय आहे? 2. आणि 15 ची इंडेक्स काय आहे? ते 3 इंडेक्स आहे. आता मी काय करतो की अशी इंडेक्स प्रोव्हाइड करतो की जी नायदर 0 असेल, ना 1 असेल, ना 2 असेल, ना 3 असेल. मी ते करणार आहे li4 li4 डॉट पॉप li4 डॉट पॉप आणि मी इथे इंडेक्स प्रोव्हाइड करतो 5. ओके, तर बघा या लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 इंडेक्स चा एलिमेंटच अवेलेबल नाहीये. ओके, आपल्याकडे काय 0, 1, 2 आणि 3 इंडेक्सचे एलिमेंट आहे. ओके, एक्झिक्यूट करण्याचा मी याला प्रयत्न करतो. बघा मला काय आलेलं आहे? इंडेक्स एरर मला इथे आलेला आहे. आणि इंडेक्स एरर काय आलेला आहे की पॉप इंडेक्स आउट ऑफ रेंज. पॉप इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके, तर पॉप मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता? एका स्पेसिफिक इंडेक्सला असलेला एलिमेंट पण रिमूव्ह करू शकतात. त्यानंतर लास्ट एलिमेंट पण रिमूव्ह अँड रिटर्न करू शकतात. आणि जर तुम्ही पॉप मध्ये अशी इंडेक्स प्रोव्हाइड केली की जी अवेलेबल नाहीये लिस्टमध्ये, तर तुम्हाला काय येणार? एक एरर येणार आणि त्याला काय म्हटलं जाईल? त्याला म्हटलं जाईल इंडेक्स एरर. त्याला म्हटलं जाईल इंडेक्स एरर. ओके, त्यानंतर बघा आपल्याकडे रिमूव्ह करण्यासाठी आणखी एक मेथड आहे. त्या मेथडचं नाव आहे रिमूव्ह. ओके, रिमूव्ह. ओके, तर बघा ही काय करणार आहे? याची फंक्शनॅलिटी काय आहे? रिमूव्ह द फर्स्ट ऑकरन्स ऑफ स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. ओके, त्यानंतर सिंटॅक्स काय आहे? तर लिस्ट नेम डॉट रिमूव्ह अँड एलिमेंट. ओके, आता बघा रिमूव्ह द फर्स्ट ऑकरन्स ऑफ स्पेसिफिक एलिमेंट हे काय असतं हे पण मी तुम्हाला प्रोग्रामिंग थ्रू एक्सप्लेन करणार आहे. तो सपोज दॅट माझ्याकडे एक लिस्ट आहे li5 आणि त्यामध्ये मल्टिपल एलिमेंट्स आहे. जसं मी केलेलं आहे इथं 21, त्यानंतर 23, त्यानंतर परत 21, त्यानंतर 22, त्यानंतर 23, त्यानंतर मी काय केलेलं आहे इथं 24. अशा प्रकारे माझ्याकडे काय आहे? काही नंबर आहे. आणखी मी 56 यामध्ये ऍड करतो. ओके, आता बघा आता मला काय करायचं आहे? इथे इंडेक्स प्रोव्हाइड नाही करायचे. मला इथे काय पास करायचं आहे? एलिमेंट पास करायचं आहे. एलिमेंट पास करायचं आहे. तर बघा दोन कंडिशन असू शकतात की जो एलिमेंट मला रिमूव्ह करायचा आहे तो लिस्टमध्ये अवेलेबल असेल किंवा तो अवेलेबल नसेल. आपण आता फर्स्ट सिनेरिओ कन्सिडर करू की जो एलिमेंट मला रिमूव्ह करायचा आहे तो लिस्टमध्ये काय अवेलेबल आहे. तर बघा मी करणार आहे li5 डॉट रिमूव्ह आणि मला रिमूव्ह काय करायचं आहे? मला करायचं आहे 56 ला रिमूव्ह मला करायचं आहे. आणि मी ते सिम्पली करणार आहे प्रिंट li5. ओके, तर बघा li5 मधून आपण काय रिमूव्ह करतोय? 56 आपण इथून रिमूव्ह करतो आहे. ओके, एक वेळेस मी तुम्हाला रन करून दाखवतो. रन केल्यानंतर बघा मला जी नवीन लिस्ट आलेली आहे li5 त्यामध्ये 21, 23, 21, 22, 22 आणि 24, 56 तुमचा काय झालेला आहे? रिमूव्ह झालेला आहे. ओके, आता बघा सपोज दॅट मला काय करायचं यामधून 21 एलिमेंट काय करायचं आहे? मला रिमूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे मला? 21 जो एलिमेंट आहे तो रिमूव्ह करायचा आहे. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं, ओके, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा 21 काय झालेला आहे? तुमचा रिपीट झालेला आहे. इथे पण 21 आहे आणि तुमचा इथे पण 21 आहे. आता पायथॉन इंटरप्रिटरला कसं कळणार की कोणता एलिमेंट रिमूव्ह करायचा? तर रिमूव्ह मेथड काय करणार? जो 21 सर्वात आधी येणार, ओके, जो 21 किंवा जो पण एलिमेंट जो तुम्हाला रिमूव्ह करायचा आणि रिपीट झालेला आहे तो सर्वात आधी जो नंबर येणार त्याला काय करणार? तो रिमूव्ह करणार. तर बघा इथे सर्वात आधी कोणता नंबर आलेला आहे? 21 आपला आलेला आहे 0 इंडेक्सला. 21 आपला आलेला आहे 0 इंडेक्सला. तर हा जो एलिमेंट आहे हा काय होणार? सर्वात आधी रिमूव्ह होणार. ओके, तर एकच एलिमेंट रिमूव्ह करतं. ओके, तर आपण काय केलंय li5 डॉट रिमूव्ह 25 आणि मी इथे करणार प्रिंट li5 इथे मी दिलेलं आहे. ओके, एक वेळेस रन करून दाखवतो तुम्हाला. तर बघा रन केल्यानंतर
जो झिरो इंडेक्सला माझा 21 होता तो काय झालेला आहे माझा रिमूव्ह झालेला आहे. म्हणजे जो सुरुवातीला जो फर्स्ट 21 आलेला आहे तो काय झालेला आहे इथून रिमूव्ह झालेला आहे. ओके, तर यासाठी मी लिहिलेलं आहे की रिमूव्ह द फर्स्ट ऑकरन्स ऑफ स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. ओके, त्यानंतर बघा नोटमध्ये जर तुम्ही बघितलं रेजेस अ व्हॅल्यू एरर इफ एलिमेंट इज नॉट फाउंड इन अ लिस्ट. ओके, तर आता जी आपल्याकडे लिस्ट आहे LI5, ओके, जी आपल्याकडे LI5 लिस्ट आहे त्यामध्ये 23 आहे, 21 आहे, 22 आहे आणि 24 आहे असे एलिमेंट आहे. आता मी काय करणार आहे LI5 डॉट रिमूव्ह रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी यातून 25 नंबर रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, 25 नंबर रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण ऑब्झर्व केलं तर या लिस्टमध्ये 25 नंबर अवेलेबल नाहीये. ओके, 25 नंबर नाहीये. जर मी याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला तर बघा मला काय आलेला आहे एक एरर आलेला आहे आणि तो एरर काय आहे व्हॅल्यू एरर. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहात ती व्हॅल्यू तुमच्या लिस्टचा पार्टच नाही. याचा अर्थ काय आहे जी व्हॅल्यू तुम्ही रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहात ती तुमच्या लिस्टचा पार्ट नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याला रिमूव्ह करू शकत नाही. ओके, याचा काय आहे? असा त्याचा अर्थ आहे. ओके, त्यानंतर बघा आपल्याकडे आणखी एक मेथड आहे तिला म्हटलं जातं क्लिअर मेथड. ओके, क्लिअर मेथड. तर बघा मी एक मेथड एक लिस्ट क्रिएट करतो LI6 नावाची आणि यामध्ये काही एलिमेंट ऍड करतो जसं मी 31 त्यानंतर 32 त्यानंतर 34 असे एलिमेंट ऍड केलेले आहेत. आता बघा क्लिअर मेथड काय करणार आहे इट विल रिमूव्ह ऑल एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. लिस्ट मधून काय करणार आहे प्रत्येक एलिमेंट म्हणजे पूर्ण एलिमेंट काय करणार रिमूव्ह करणार आहे. जर यामधले पूर्ण एलिमेंट रिमूव्ह झाले, ओके, रिमूव्ह झाले तर तुम्हाला काय मिळणार आहे एम्प्टी लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके, एम्प्टी लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. तर आपण काय करणार LI6 डॉट तुम्हाला काय करायचं आहे इथं क्लिअर मेथडचा यूज करायचा आहे. क्लिअर मेथड तुम्ही यूज केलेली आहे. त्यानंतर तुम्ही यूज करणार प्रिंट आणि LI6. प्रिंट आणि LI6 तुम्ही केलेलं आहे. एक वेळेस मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर बघा तुम्हाला इथे काय मिळालेलं आहे तुम्हाला इथे मिळालेलं आहे एम्प्टी लिस्ट. ओके, एम्प्टी लिस्ट तुम्हाला इथे मिळालेली आहे. आता आपण बघणार अरेंज. ओके, तर आपल्याकडे लिस्टमध्ये काही एलिमेंट असतील त्यांना आपल्याला काय करायचं आहे अरेंज करायचं आहे. म्हणजे त्याला सॉर्ट करायचं आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे किंवा त्या एलिमेंटला आपल्याला काय करायचं आहे रिव्हर्स करायचं आहे. तर त्यासाठी पण आपल्याकडे काय काही मेथड्स आहेत. तर आपण त्या मेथडला कशा प्रकारे यूज करू शकतो. ओके, तर बघा फर्स्ट जी मेथड आहे ती मेथड कोणती आहे सॉर्ट. सॉर्ट मेथड काय करणार सॉर्ट द लिस्ट इन असेंडिंग ऑर्डर. जी पण लिस्ट आहे तिला काय करणार असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करणार. तर मी इथे एक लिस्ट क्रिएट करतो LI7 नावाची लिस्ट मी इथे क्रिएट केलेली आहे आणि यामध्ये मी काही एलिमेंट ऍड करतो. जर मी केलेले 10 0 त्यानंतर 5 त्यानंतर मी इथे केलेलं आहे 6 अशा प्रकारे काय केलेलं आहे मी एक लिस्ट क्रिएट केलेली आहे. आता बघा LI7 डॉट सॉर्ट. ओके, मी काय केलेलं आहे LI7 डॉट सॉर्ट. आता बघा याने काय होणार बघा सिंटॅक्स आहे आपला लिस्ट नेम डॉट सॉर्ट. आता याने काय होणार या मेथडने काय होणार तुमची जी LI7 नावाची लिस्ट आहे ती काय होणार ती सॉर्ट होणार. कशी सॉर्ट होणार असेंडिंग ऑर्डरने होणार. म्हणजे कशी चढत्या क्रमाने. म्हणजे सर्वात आधी कमी व्हॅल्यू असलेला नंबर येणार. म्हणजे कोणता नंबर येणार 0, त्यानंतर कोणता नंबर येणार 5, त्यानंतर कोणता नंबर येणार 6 आणि त्यानंतर कोणता नंबर येणार 10 नंबर येणार आहे. तर मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. तर मी ते प्रिंट केलेलं आहे LI7. ओके, LI7 मी इथे प्रिंट केलेला आहे. एक्झिक्यूट करतो प्रोग्रामला. तर बघा काय आलेलं आहे इथं इथे आलेलं आहे 0 5 6 10 आणि इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे सॉर्टेड फंक्शन आपण यूज करायचो. ओके, जे फंक्शन आपण बघितले होते त्यामध्ये काय केलेलं होतं आपण की जी लिस्ट आहे ती काय झालेली होती ओरिजिनल जी लिस्ट आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नव्हते. ओके, आपल्याला नवीन सॉर्टेड लिस्ट मिळालेली होती. पण जेव्हा आपण सॉर्ट मेथडचा यूज करणार तेव्हा काय होणार तुमची जी ओरिजिनल लिस्ट आहे तुमची जी ओरिजिनल लिस्ट आहे ओरिजिनल लिस्ट म्हणजे LI7
त्या ओरिजिनल लिस्टमध्ये चेंजेस होणार आहेत. तीच काय होणार आहे, ती असेंडिंग ऑर्डर मध्ये काय होणार आहे, सॉर्ट होणार आहे. ओके. आता बघा, Li7 त्यानंतर Li7 आणि मी नाव देतो याला अंडरस्कोर. ओके, अंडरस्कोर टू आणि एक नवीन लिस्ट मी इथे क्रिएट करतो. तर मी इथे 2304 आणि मी इथे केलेलं आहे 5. अशा प्रकारे मी एक लिस्ट क्रिएट केलेली आहे. ओके, बघा. आता बघा, जी सॉर्ट मेथड आहे यामध्ये मी एक पॅरामीटर पास केलेला आहे रिटर्न आणि त्यामध्ये व्हॅल्यू पास केलेली आहे ट्रू. ओके. तर अशा प्रकारे जर मी सॉर्ट मध्ये रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू पास करत असेल तर हे काय करणार आहे, तुमची जी लिस्ट आहे तिला कशा प्रकारे अरेंज करणार आहे, तर ती तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणार आहे. ओके, तर आपण बघणार आहोत Li7 अंडरस्कोर टू असं मी लिहिलेलं आहे डॉट सॉर्ट. यामध्ये काय पास केलेलं आहे मी, रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू मी पास केलेला आहे. आता आपण चेक करणार आहोत प्रिंट Li7 अंडरस्कोर टू. ओके, Li7 अंडरस्कोर टू. आता आपण बघू की आपली जी ओरिजिनल लिस्ट होती Li7 अंडरस्कोर टू यामध्ये कशा प्रकारचे चेंजेस झालेले आहेत. रन केलेला आहे मी प्रोग्रामला. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमची जी लिस्ट आहे ती उतरत्या क्रमाने अरेंज झालेली आहे, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय झालेली आहे, अरेंज झालेली आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सॉर्ट फंक्शनचा यूज करून असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिस्टला अरेंज करू शकतो. त्यानंतर बघा, आपल्याकडे एक मेथड आहे, तिला म्हटलं तर रिव्हर्स मेथड. रिव्हर्स मेथड काय करणार, रिव्हर्स द एलिमेंट ऑफ द लिस्ट. ओके, बघा सिंटॅक्स आहे लिस्ट नेम डॉट रिव्हर्स. तर मी इथे एक लिस्ट क्रिएट करतो Li8 आणि यामध्ये काही एलिमेंट पास करतो 12, 67 आणि 56 आणि 40. ओके, 4 एलिमेंट मी यामध्ये काय केलेले आहे, ऍड केलेले आहे. ओके, आता मी काय करणार, Li8 डॉट आणि मला काय करायचं आहे, रिव्हर्स मेथड यूज करायची आहे. सिंटॅक्स मी ऑलरेडी सांगितलेला आहे लिस्ट नेम डॉट रिव्हर्स. ओके, रिव्हर्सने काय होणार की सिक्वेन्स काय होणार, तुमचा रिव्हर्स होणार. म्हणजे आधी कोणता नंबर येणार, तुमचा 40 नंबर येणार. त्यानंतर कोणता नंबर येणार, 56 येणार. त्यानंतर कोणता येणार, 67 येणार. आणि त्यानंतर काय येणार, 12 हा नंबर तुमचा येणार आहे. तर तुमच्या लिस्टमध्ये हे जे चेंजेस आहे हे रिफ्लेक्ट होणार. ओके, तर मी करणार आहे प्रिंट आणि यामध्ये करणार आहे Li8 मी इथे केलेलं आहे. Li8 एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. तर बघा, एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, मला मिळालेलं आहे 40. सर्वात आधी मला मिळालं 40, त्यानंतर 56, त्यानंतर 67 आणि त्यानंतर 12 मला मिळालेलं आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत सर्च. ओके, सर्च. आता सर्च म्हणजे काय, एखाद्या लिस्टमध्ये तुम्हाला काहीतरी सर्च करायचं तर कशा प्रकारे सर्च करू शकता, तर तुम्हाला जर बघायचं असेल की एखादा नंबर किती वेळेस रिपीट झालेला आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या नंबरचा इंडेक्स जर बघायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, दोन मेथड यूज करू शकता. जी फर्स्ट मेथड आहे ती आहे काउंट आणि त्यानंतर कोणती मेथड आहे, इंडेक्स. तर सर्वात आधी आपण कोणती मेथड बघणार आहोत, आपण काउंट मेथड बघणार आहोत. तर एक मी काय करणार आहे इथे Li9 नावाची एक लिस्ट क्रिएट करणार आहे आणि त्यामध्ये काही एलिमेंट मी एंटर करतो 23, 56, त्यानंतर 23, त्यानंतर 45, 78, त्यानंतर 23. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, इथे काही एलिमेंट Li9 मध्ये एंटर केलेले आहेत. ओके, आता मला काय करायचं आहे, काउंट बघायचा आहे एखाद्या स्पेसिफिक एलिमेंट्स. तर काउंट जी मेथड आहे ती काय करणार, इट विल रिटर्न. ओके, बघा आता, इट विल रिटर्न, रिटर्न करते आपल्याला. ओके, नंबर ऑफ ऑकरन्स ऑफ स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. म्हणजे एखादा नंबर किती वेळेस रिपीट झालेला आहे ते आपल्याला काय करणार, रिपीट करणं. सॉरी, रिपीट नाही, आपल्याला रिटर्न करणं. ओके, तर बघा, आता मला काय बघायचं आहे की जो 56 नंबर आहे तो किती वेळा रिपीट झालेला आहे किंवा त्याचा काउंट काय आहे. ओके, त्याचा काउंट काय आहे ते मला बघायचं आहे. ओके,
त्यांचा ऑकरन्स किती वेळा आहे, तो लिस्टमध्ये किती वेळा आलेला आहे हे मला बघायचं आहे. तर मी काय करणार, li9 डॉट, मला बघायचं आहे काउंट, आणि त्यामध्ये मी काय पास करणार, एलिमेंट. तर मला काय करायचं आहे, 56 नंबर लिस्टमध्ये किती वेळा आलेला आहे हे बघायचं आहे. तर बघा, आपण मॅन्युअली एक वेळेस चेक करू. तर 56 इथे आलेला आहे, त्यानंतर केव्हा पण नंबर आलेला नाही. तर याचा जो काउंट असेल तो काय असेल, 1 असेल. त्याला आता हा काउंट काय करणार आहे, ही मेथड रिटर्न करणार आहे. तर तुम्ही त्याला डायरेक्टली पण प्रिंट करू शकता, किंवा तुम्ही त्याला काय करू शकता, एखाद्या व्हेरिएबल मध्ये काय करू शकता, तुम्ही स्टोअर पण करू शकता. तर मी इथे लिहिलं count_56, म्हणजे 56 का काउंट, आणि मी इथे प्रिंट करतो count_56, count_56. तर बघा, मला इथे काय मिळालेलं आहे, 1. म्हणजे माझ्या li9 लिस्टमध्ये 56 फक्त एक वेळा आलेला आहे. ओके, 56 फक्त एक वेळा आलेला आहे. त्यानंतर मला बघायचं आहे की 23 नंबर किती वेळेस आलेला आहे. तर मी काय करणार, यूज करणार li9 डॉट, सिम्पली मी यूज करणार li9 लिस्ट नेम डॉट काउंट मेथड मी यूज करणार, आणि यामध्ये मी काय करणार, ज्या एलिमेंटचा मला ऑकरन्स किती वेळेस झालेला आहे ते बघायचं आहे, तो नंबर पास करणार. मी पास केलेला आहे आता 23. तर मॅन्युअली आपण एक वेळेस चेक करू. तर 23 एक वेळेस आलेला आहे, सेकंड टाइम आलेला आहे, आणि थर्ड टाइम आलेला आहे. तर याचं जे आन्सर आहे ते काय असायला हवं, 3 असायला हवं. तर बघा, मी डायरेक्टली आता काय करणार आहे, व्हेरिएबल मध्ये सेव्ह न करता, स्टोअर न करता, डायरेक्टली काय करणार, याला प्रिंट करणार आहे. ओके, तर मला आन्सर काय मिळणार आहे, तर 3 आन्सर मला इथे मिळणार आहे. मी याला रन केलेलं आहे, आणि मला इथे काय मिळालेलं आहे, 3 आन्सर मला इथे मिळालेलं आहे. आता सपोज दॅट, ओके, सपोज दॅट मी काय करतोय, li9 डॉट काउंट, li9 डॉट काउंट, आणि मी इथे केलेलं आहे 100. आता बघा, यामध्ये 100 नंबर आहे का कुठे पण, यामध्ये 100 नंबर तर नाहीये. तर आपल्याला बघायचं आहे, जर नंबर नंबर तुमच्या लिस्टमध्येच नसेल, तर त्याचा ऑकरन्स आपल्याला मिळतो का. तर बघा, आपल्याला त्याचा ऑकरन्स काय मिळणार, 0. काय मिळणार आपल्याला, त्याचा ऑकरन्स 0 मिळणार. तर जर एलिमेंट तुमच्या लिस्टचा पार्ट नसेल, तर त्याचा ऑकरन्स काय असेल, त्याचा ऑकरन्स काय असेल, 0 असेल. ओके, त्याचा नंबर ऑफ ऑकरन्स काय असेल, 0 असेल, किंवा त्याचा जो काउंट असेल तो काय असेल, 0 असेल. ओके, 0 इफ एलिमेंट इज नॉट पार्ट ऑफ लिस्ट. ओके, इज नॉट पार्ट ऑफ. ओके, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, काउंट मेथडचा यूज करू शकतो. त्यानंतर बघा, माझ्याकडे सेकंड मेथड आहे इंडेक्स. त्यामध्ये मी पास करणार आहे एलिमेंट. इट विल रिटर्न इंडेक्स ऑफ स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम द लिस्ट ऍट फर्स्ट ऑकरन्स. ऍट अ फर्स्ट ऑकरन्स, हे खूप महत्वाचं आहे, ऍट फर्स्ट ऑकरन्स. ओके, तर एक लिस्ट, मी लिस्ट इथे क्रिएट करणार आहे, li10 नावाची लिस्ट मी क्रिएट केलेली आहे. त्यामध्ये मी काही एलिमेंट ऍड करणार आहे. तर सिम्पली मी काय करणार आहे, ही लिस्ट पेस्ट करतो इथे, आणि काही चेंजेस करतो. तर मी इथे केलेलं आहे 56, आणखी ऍड केलेलं आहे. ओके. ओके, आता बघा, मला जर बघायचं असेल, ओके, मला जर बघायचं असेल 45चा इंडेक्स. ओके, काय बघायचं आहे मला, 45चा इंडेक्स बघायचा असेल, तर माझा सिंटॅक्स काय आहे, सिंटॅक्स आहे लिस्ट नेम डॉट इंडेक्स, आणि यामध्ये मला काय पास करायचं, एलिमेंट पास करायचं आहे. तर सिम्पली मी काय करणार, प्रिंट, प्रिंट पण करू शकतो, रिटर्न मिळत आहे तर मी त्याला व्हेरिएबल मध्ये पण स्टोअर करू शकतो. तर मी इथे लिहिणार लिस्ट, म्हणजे li10 डॉट, त्यानंतर इथे लिहायचं मेथडचं नाव इंडेक्स, आणि मी इथे सपोज दॅट 45 मी लिहिलं. ओके, एक्झाम्पलसाठी 45 मी इथे लिहिलेलं आहे. ओके, आता 45चा जो इंडेक्स आहे तो काय आहे, 0, 1, 2 आणि 3. ओके, आता आपल्याला बघायचं आहे, आपल्याला 3 आन्सर मिळत आहे का. मी रन केलेलं आहे, तर मला इथे काय मिळालेलं आहे, 3 आन्सर मला मिळालेलं आहे. तर इंडेक्स मेथड काय करणार, तुम्हाला इंडेक्स
ऑफ स्पेसिफिक एलिमेंट रिटर्न करणार आहे. ओके बघा, आता बघा मला काय करायचं आहे, 23 नंबरची इंडेक्स बघायची आहे. 23 नंबरची इंडेक्स बघायची आहे. पण जर तुम्ही बघितलं तर 0 इंडेक्सला पण 23 आहे, 1 2 इंडेक्सला पण 23 आहे, 3 4 5 इंडेक्सला पण आपला 23 इथे दिलेला आहे. तर बघा इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, इट विल रिटर्न इंडेक्स ऑफ स्पेसिफिक एलिमेंट फ्रॉम अ लिस्ट ॲट फर्स्ट ऑकरन. तर बघा 23 फर्स्ट ऑकरन त्याचा कोणत्या इंडेक्सला आहे, तर 0 इंडेक्सला आहे. 0 इंडेक्सला तर आपल्याला रिटर्न काय मिळणार, आपल्याला 0 आपल्याला रिटर्न मिळणार आहे. तर मी इथे लिहिलंय li10 डॉट, इथे लिहिलं इंडेक्स, आणि इथे मी काय लिहिलेलं आहे 23 मी इथे लिहिलेलं आहे. एक वेळेस याला रन करून बघू. रन केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, इथे 0 मला इथे मिळालेलं आहे. ओके, आता बघा परत आपण काय करणार आहोत, की असा एलिमेंट बघणार आहोत की तो एलिमेंट त्यामध्ये अवेलेबलच नाही. ओके, किंवा पार्ट नाही त्या लिस्टचा. तर मी इथे केलं li10 डॉट इंडेक्स, आणि मी इथे काय केलंय 20 नंबर एंटर केलेला आहे. 20 एलिमेंट मी इथे एंटर केलेला आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर li10 मध्ये तुम्हाला 20 नंबर कुठेही दिसणार नाही. आता आपण काय सांगितलं पायथन प्रोग्रामरला, पायथनला काय सांगितलंय की तुम्हाला li10 मध्ये 20 नंबरची, 20 एलिमेंटची इंडेक्स बघायची आहे. ओके, तर बघू आपण. बट 20 नंबर तिथे अवेलेबलच नाही, तर तुम्हाला काय येणार आहे, व्हॅल्यू येणार, एरर तुम्हाला इथे येणार आहे. काय येणार आहे तुम्हाला, व्हॅल्यू एरर, की जो एलिमेंट 20 ज्याची तुम्ही इंडेक्स सर्च करण्याचा प्रयत्न करत आहात, ओके, तो नंबरच तुमच्या लिस्टचा पार्ट नाही आहे. याचा अर्थ असा होतो. ओके, तर आपण काय करणार आहोत, याला कमेंट करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत कॉपी मेथड. ओके, तर इट विल रिटर्न कॉपीड व्हर्जन ऑफ लिस्ट. ओके, तर एखाद्या लिस्टची तुम्हाला काय मिळणार आहे, इथे कॉपी मिळणार आहे. तर मी ते लिहिलेलं आहे li11 आणि यामध्ये मी एक लिस्ट क्रिएट केलेली आहे, ज्यामध्ये काही एलिमेंट मी पास करतो, 41 42 आणि 43 44. अशा प्रकारे काय केलेलं आहे, मी एक लिस्ट क्रिएट केलेलं आहे li11 नावाची. आता मला काय करायची, याची एक्झॅक्ट रेप्लिका मला क्रिएट करायची आहे किंवा कॉपी क्रिएट करायची. कशा प्रकारे क्रिएट करू शकतो, तर बघा लिस्ट नेम डॉट कॉपी, लिस्ट नेम डॉट कॉपी. ओके, तर li11 डॉट li11 डॉट काय करायचं आहे आपल्याला, कॉपी. ओके, तर काय होणार, li11 ची कॉपी क्रिएट होणार. पण जेव्हा याची कॉपी क्रिएट होणार तेव्हा तुम्हाला त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. तर तुम्ही त्याला काहीतरी नाव देणार आहे. तर मी दिलेलं आहे li11 अंडरस्कोर कॉपी. ओके, लिस्टला मी नाव दिलेलं आहे li11 अंडरस्कोर कॉपी. नाव तुम्ही काही पण देऊ शकता. तर बघा प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. प्रिंट प्रिंट li11 प्रिंट, यामध्ये मी लिहिणार आहे li11. त्यानंतर तुम्हाला कॉपी पण प्रिंट करून दाखवतो, की प्रिंट li11 अंडरस्कोर, आणि त्यामध्ये मी लिहिलेलं आहे कॉपी. ओके, एक वेळेस तुम्हाला कोड एक्झिक्यूट करून दाखवतो. तर बघा आपली li11 आणि li कॉपी हे काय, यामध्ये सेम एलिमेंट आहे. ओके, सेम लिस्ट आहे इथे. बघा तुम्हाला जर इथे तुम्ही बघत असाल तर इथे सेम लिस्ट आपल्याला इथे मिळालेली आहे. ओके,